मुळात वास्तुशास्त्र काय असतं? पहिले वास्तुशास्त्राचे जे प्रोजेक्ट झाले किंवा आपण सांगू शकतो एक्सपेरिमेंट आपण जे केले ते मंदिरांवर झाले. मग हे मानवी जीवनावरती कसं अफेक्ट करतं? हो, एका वास्तूमध्ये 4 लोक राहतात, बरोबर. बरोबर. मग ती वास्तू त्या 4ही जणांवरती समान इफेक्ट करते की वेगवेगळा? एक्सपिरियन्स द ठीक आहे. पॉवर ऑफ वास्तू लिव्हिंग. येस, मी पहिले ते घर घेताना अगदी धावत जाऊन पहिली कुठली गोष्ट पाहिली पाहिजे की जे पाहून मी घर घ्यायचं की नाही हे डिसिजन घेता आलं पाहिजे? 97 ते 98% बिल्डर्स हे वास्तूनुसार घर देत नाहीत. प्रत्येक दिशेची एनर्जी माणसावर कसा परिणाम करते? त्याच्या पुढे येते ती सगळ्यात घातक दिशा, दक्षिण नैऋत्य. इथे ज्यांचं बेडरूम आलं किंवा इथे ज्यांनी कॅश फ्लो किंवा कपाट किंवा पैसे ठेवले त्यांना रातोरात करोडपतीचे रोडपती होऊ शकतात. अच्छा, की जशी घराची वास्तू असते तशी देशाची, राज्याची, शहराची, सोसायटीची वास्तू असते का? हो, असते, नक्कीच. त्यात असा कुठला कलर जो तुम्ही घराला कधीच केला नाही पाहिजे? एक जो कलर मी सांगेन जो 70 ते 80% वास्तू दोष तुमचे कमी करतो किंवा न्यूट्रल करतो. असा कुठला दोष आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काहीही रेमेडी करू शकत नाही, तुम्हाला घरच बदलावं लागेल? सगळ्यात मेजर दोष जो आहे, सगळ्यात घातक दोष, ईशान्येला टॉयलेट किंवा किचन. मला पहिले पैशासाठी रेमेडी सांगा, जेणेकरून तुम्ही आज घरी गेल्याच्या नंतर ही गोष्ट करा, तुमच्या घरामध्ये पैसा खेळा. साऊथ वेस्ट. सोशल मीडियावरती फेमस होण्यासाठी काही रेमेडी आहे? गौरव सावंत सर, स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे राजमंचावरती आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप साऱ्या फॉर्मॅलिटी करत बसणार नाही, कारण आपला जो आजचा पॉडकास्ट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण विषय खूप जास्त महत्त्वाचा आहे. मला तुमच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारायच्यात, पण त्याआधी तुमची ओळख जशी माझ्यासोबत झाली तशीच आमच्या प्रेक्षकासोबत व्हायला पाहिजे. अगदी थोडक्यात तुम्ही तुमचं नाव आणि तुमचं इंट्रोडक्शन, तुमचा अनुभव वगैरे आपल्या प्रेक्षकांना कळवा, म्हणजे तुमची त्यांच्याशी एकदा ओळख झाली की आपल्याला सविस्तर गप्पा मारता येतील. ओके, तर माझं नाव वास्तू गौरव सावंत. वास्तू करतो. स्पेशली नवीन डिझाईन असेल, प्लॉट असेल, ज्यांना नवीन बंगलो बांधायचा आहे किंवा नवीन रिसॉर्ट बांधायचं आहे, नवीन बिल्डिंग असेल किंवा एक्झिस्टिंग घर असेल, त्यांना काही वास्तू दोष निवारण करायचं, त्याच्यासाठी वास्तूचे रेमेडीजही देतो आणि वास्तूही करतो. मागील 8 वर्षापासून वास्तूची प्रॅक्टिस करतोय, वास्तूमध्ये आहे. सो स्पेशालिटी वास्तू आहे. मी वास्तुतज्ञ आहे आणि वास्तूची कामं करतो. आज आपण ज्या विषयासाठी इथे जमलोय ना, तो विषय फार महत्त्वाचा आहे. कारण मी एक तुमचा व्हिडिओ पाहिला होता आणि तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मला वाटलं की या व्यक्तीसोबत आपण चर्चा करायला पाहिजे, कारण जे डीप नॉलेज त्याच्यातून रिफ्लेक्ट झालं ते मला असं वाटलं की आपल्या मंचाला सुद्धा याचा काहीतरी फायदा व्हावा, म्हणून मी तुम्हाला इथे बोलवले. नक्कीच. तुमचा परिचय झाला. आता थोडक्यात प्रेक्षकांसाठी मुळात वास्तुशास्त्र काय असतं हे सांगा. ते कुठून आलं, ते कुणी फाइंड आउट केलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात, भारतभरात ते कसं पसरलंय आणि मानवी जीवनावरती वास्तुशास्त्र कसा इफेक्ट करतं हे सुद्धा मला जाणून घ्यायचं. नक्कीच नक्कीच. तर वास्तुशास्त्राचा उगम जो झाला तो त्रेतायुगपासून. पहिले वास्तुशास्त्राचे जे प्रोजेक्ट झाले किंवा आपण सांगू शकतो एक्सपेरिमेंट आपण जे केले ते मंदिरांवर झाले. म्हणजेच काय की एखादा दगड तो कसा रचल्याने, त्या दगडाची रचना केल्यानंतर, त्या भिंती बांधल्यानंतर, त्याच्या आतमध्ये गेल्यावरती तुमच्या मनावरती तुम्हाला कुठली स्पंदनं जाणवतात किंवा एका मूर्तीकडे बघितल्यावरती कुठल्या दिशेला ती मूर्ती आहे आणि ती मूर्ती तुमच्यावरती कुठल्या बॉडीच्या पार्ट, म्हणजे आपण बोलतो माइंड, बॉडी आणि सोल कनेक्ट व्हावं स्पिरिच्युअलिटीमध्ये, ते कसं कनेक्ट करतं ह्याला आपण वास्तू म्हणतो. परत आणि वास्तू म्हणजे काय, तर घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तू, जसे ग्रंथांमध्ये आपल्या सांगितलेलं आहे विश्वकर्मा प्रकाशजींनी, की जर घरामध्ये एखादी वस्तू, एखादा पडदा लावलाय कलरचा किंवा कुठला कलर कुठे वापरलाय, कुठला रंग आपण कुठे वापरतो, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावर, तुम्ही करता त्या कार्यावरती आणि तुम्ही विचार कसे करता याच्यावरती पडतो. आणि हे सगळं जे आहे ते तुमच्या आयुष्यावर कसं, तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावरती, तुमच्या विचारांवरती कसं काम करतं, कसं कार्य करतं, ह्याला वास्तू म्हणतो आपण. म्हणजे वास्तुशास्त्र हे मुळात कोणी फाइंड आउट केलेलं? विश्वकर्मा प्रकाशजींनी. त्यांनी पहिलं ग्रंथ लिहिलं विश्वकर्मा प्रकाश, आणि विश्वकर्मा प्रकाशजी यांनी मंदिरांची बांधकामं आणि कृष्ण भगवानांच्या जेवढ्या नगरी आहेत त्यांनी बांधकाम केलेले आहे आणि त्यांना आपण डिवाइन आर्किटेक्चर असं म्हणतो. त्यांच्यापासूनच हे शास्त्र आलं आणि त्यांनी या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की जे मी आता तुम्हाला सांगितलं की घरामध्ये ठेवलेली प्रत्येक वस्तू, प्रत्येक रंग आणि प्रत्येक
ऑब्जेक्ट जे आपण जिथे ठेवतो आणि ते आपल्या शरीरावर, ते आपल्या आयुष्यावर कसं कार्य करतं, ह्यालाच आपण वास्तू म्हणतो. इन शॉर्ट सांगायचं तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय काय गोष्टी कशा येतात हे आपलं वास्तू डिसाईड करतं. जसं आपण आज स्टुडिओमध्ये बसलोय, तर तुम्ही कॉन्शियसली माझं ऐकताय, मी तुम्हाला कॉन्शियसली सांगतोय वास्तू या विषयावर, पण सबकॉन्शियस माइंडला आपल्या माहिती आहे की आपण एका स्टुडिओमध्ये बसलोय, कॅमेराज लागलेले आहेत, लाईट्स लागलेले आहेत, आपल्या पाठी काही सजावट आहे, ही झाड आहेत, तर ही वास्तू आपल्याला काय काम करणार, ही वास्तू आपल्याला आता काय देणार, तर ह्यालाच वास्तू म्हणतात. बरं, म्हणजे आपण जिथे राहतोय ती जागा, ते घर आपल्यावरती कसा परिणाम करते या शास्त्राला वास्तुशास्त्र म्हणतात. एवढं थोडक्यात म्हणजे बरोबर जे मला समजलं. हो बरोबर, नक्कीच. बरं, म्हणजे आपण जिथे राहतो, जिथे वावरतो, त्या आजूबाजूच्या वास्तू, आजूबाजूच्या वस्तू आपल्यावरती इफेक्ट करतात आणि त्याच्यानुसार आपलं आयुष्य घडतं किंवा बिघडतं. बरोबर, नक्कीच. अगदी थोडक्यात मला जे समजलं ते. मला आता याच्या पुढे हा प्रश्न विचारायचा आहे की जर समजा वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे ज्याच्यामध्ये आता बऱ्याच लोकांच्या मनात असतं की हे वास्तुशास्त्र इफेक्ट कसं करतं. आता एक प्रत्येकाची एक एनर्जी आहे, बरोबर, प्रत्येक दिशेची, प्रत्येक वस्तूची पण एक एनर्जी आहे. मग हे मानवी जीवनावरती कसं अफेक्ट करतं, त्याचं काय एनर्जी इंटररिलेशन होतं किंवा एक्सचेंज होतं, काय कशा पद्धतीने परिणाम होतो या वास्तुशास्त्राचा मानवी जीवनावरती? नक्कीच. तर उदाहरणार्थ द्यायचं तर वास्तु पुरुषाचं डोकं हे ग्रंथानुसार ईशान्य दिशेला आहे. तर ईशान्य दिशा कुठली, तर पूर्व आणि उत्तरेच्या मधली ईशान्य दिशा. तिथे आपण म्हणतो देवारा ठेवावा, जिथे आपण म्हणतो मेडिटेशन करावं, तिथे ड्रॉइंग रूम असावी लहान मुलांची. तर तिकडे तुमचं डोकं आहे, ठीक आहे. आणि डोक्यावरती जर तुम्ही जड वस्तू काय ठेवलात किंवा तिकडे काही किचन सारखं किंवा वॉशरूम आलं, तर तुमच्या डोक्यातल्या आयडियाज, तुमच्या डोक्यात जे फोकस आहे, तुमचं विजन आहे, ते डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला रिअल लाईफ मध्ये जे काय करायचंय ते एक्झिक्यूट करायला होत नाही. आणि हे वास्तुदोष आहे आणि हे वास्तू असं काम करतं. जसं आपण म्हणतो की द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड तुम्ही ऐकलं असेल, तर ते म्हणतात की ब्रिटिश इथून सगळं घेऊन गेले, सगळे शास्त्र घेऊन गेले ब्रिटिश, पण ते सांगतात द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, किंवा ते सांगतात एक कागदाच्या तुकड्यावरती, एका पर्चीवरती तुम्ही काहीतरी लिहा, आय वॉन्ट टू बिकम अ मिलियनर, आय वॉन्ट अ कार, आणि तुमच्या भिंतीवरती लावा आणि ते तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन ते भेटेल. तर जेव्हा तुम्ही वास्तूमध्ये मी अभ्यास करत आलो गेली 7-8 वर्ष, ते हेच आहे की एक दिशा आहे इच्छापूर्ती, पश्चिम दिशा, त्या दिशेच्या भिंतीवरती तुम्ही जे लावणार ते तुमचे सबकॉन्शियस माइंड लवकर कॅच करतं आणि तसं ते तुमच्यावरती काम करतं. जसं आपण आज या स्टुडिओमध्ये बसले, स्टुडिओ जो आहे हा स्टुडिओचा जो पूर्ण फ्लोअर आहे आणि हे स्टुडिओमध्ये आता ज्या डायरेक्शनला आपण बसलोय ते वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट आहे, ते पश्चिम नैऋत्य. ते काम काय करतं, ते डबल करणार. ते इथे जेव्हापासून तुम्ही स्टुडिओ स्टार्ट केलाय, तुम्ही अनुभव घेतला असेल, तुम्ही गेन्स करताय, तुम्ही फॉलोअर्स वाढवताय, बरोबर. तर हे मानवी जीवनावरती आणि आपल्यावरती असं काम करतं. स्टुडिओ चांगला आहे का? थँक्यू. बरं, आता जसं तुम्ही सांगितलं की ज्या वास्तूमध्ये आपण राहतो ती वास्तू आपल्यावरती अफेक्ट करते आणि त्याच्यावरतीच आपलं समजा तुम्ही जसं म्हणलात की सगळ्याच गोष्टी निर्भर असतात. पण एका वास्तूमध्ये 4 लोक राहतात, बरोबर. मग ती वास्तू त्या 4ही जणांवरती समान इफेक्ट करते की वेगवेगळा? वेगवेगळा इफेक्ट करते. त्याचं कारण असं की प्रत्येकाचे कर्म, प्रत्येकाचे प्रारब्ध आणि प्रत्येकाची कुंडली वेगळी असते. अच्छा. परत आणि सांगायचं राहिलं की प्रत्येकाचं वय हे वेगळं असतं. वय पण मॅटर करतं? वय मॅटर करतं. त्याचं कसं आहे की लहान मुलं 12 वर्षाच्या आधीची, ह्यांचा स्वभाव, ह्यांच्या गोष्टी बघण्याच्या उद्दिष्ट, जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल घरामध्ये तुम्ही बसलायत, बाबा बसलायत, तुमची वाईफ आहे आणि तुमचा मुलगा आहे, प्रत्येकाला एकच चॅनल आवडेल का बघायला टीव्ही वरती? नाही. तसंच वास्तू काय काम करतं की कुठल्या एज मध्ये माणूस आहे, आणि वास्तू पहिली इम्पॅक्ट जी करते ती घरातल्या हेडला. जर घरातला हेड नसेल तर ब्रेड विनरला, म्हणजेच काय, करता धरता कमवता माणूस. तो वास्तू दोष तुम्हाला जर पहिला कुठे जाणवतो तो घरातल्या मुख्य माणसावरती, आणि जर घरातला मुख्य माणूस नसेल तर घरातल्या कर्ता पुरुषाला. जेवढे वास्तुदोष मी बघितले किंवा जेवढे घरं मी व्हिजिट केली, जर वास्तुदोषाचा इम्पॅक्ट तुमच्या हेल्थवरती आहे, तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय, तुमच्यावरती कोणाचा हल्ला झालाय, तर तो घरातला मुख्य माणूसच असणार. बरं. तर घरातली वास्तू अशी इम्पॅक्ट करते की मुख्य माणसावरती पहिलं टार्गेट करते किंवा ब्रेड विनरवरती. म्हणजे आयदर त्याची कुंडली स्ट्रॉंग असली तरी किंवा कुंडली स्ट्रॉंग असली तरी, किंवा वास्तू जर वास्तू कम्प्लायंट घर नसेल तर, किंवा कुंडलीचं कसं असतं, वास्तू जर आणि तुम्ही कुंडलीचं मॅच करता किंवा वास्तू आणि ज्योतिषशास्त्र, तर समजा तुमची दशा आणि महादशा चालू आहे, जी चांगली आहे किंवा वाईट आहे हा नंतरचा भाग. जर चांगली असेल तर तुम्हाला डबल एम्प्लिफाय करणार तुमची वास्तू, चांगला रिझल्ट देणार, आणि जर निगेटिव्ह असणार
तर आपण म्हणतो ना आपला हा टाइम निघून गेला पाहिजे, तर तो टाइम तुमची जर वास्तू चांगली असेल तर तो बरोबर निघून जाणार. त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती 50% वरती कमी होणार जर तुमचं घर वास्तूनुसार आहे तर. बर, म्हणजे मी कधीही कुठलेही घर घेतलं किंवा शॉप घेतलं किंवा काहीही कुठल्याही एखाद्या स्ट्रक्चरमध्ये मी जर एंटर करत असेल तर तिथली वास्तू फार महत्वाची असते. एकदम बरोबर. आज आपला जो पॉडकास्ट बघतायत ते बऱ्यापैकी अशी जनरेशन आहे की जी यंग आहे, 22 ते 35 वर्षाचं जास्त जनरेशन आहे. या एजमध्ये बऱ्याच लोकांना प्रॉपर्टीज घ्यायच्या असतात. बरोबर. आणि अर्थातच पहिली प्रॉपर्टी कोणाच्याही डोक्यात येते किंवा प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आयुष्याचं की त्यांना त्यांचं स्वप्नातलं घर घ्यायचं. आणि कधी कधी बऱ्याच ठिकाणी मी असं असलं की जर तुमची वास्तू परफेक्ट नसेल घर घेताना तर ते कधी कधी तुमचा एकतर इन्व्हेस्ट केलेली मनी तो सुद्धा वेस्ट जातो, उलट आपण प्रॉब्लेम्स विकत घेतोय अशा पद्धतीचं होतं. म्हणून आजकाल थोडंसं याच्याबद्दल जागरूकता झाल्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक जण वास्तुशास्त्र बघूनच किंवा ते घर बघायला जातात. आता बऱ्याचदा काय होतं की जेव्हा कुठल्याही नवीन स्ट्रक्चरमध्ये बिल्डिंगमध्ये तुम्ही जाल तर तिथे जे काही बिल्डर्स वगैरे आहेत ते सांगतात की आम्ही वास्तू ऑस्पिशियस घर बनवलेलं आहे. एक्सपिरियन्स द पॉवर ऑफ वास्तू लिव्हिंग असं काहीतरी लिहितात ते. तर ते आम्ही वास्तुशास्त्रानुसार बनवलेलं आहे ते सगळं सांगतात. पण मी एक सामान्य माणूस आहे, मला वास्तुशास्त्राचं नॉलेज नाही. माझ्या बिल्डरने मला सांगितलं की हे घर जे आहे वास्तुशास्त्र ऑस्पिशियस आहे, तुम्ही बिंदास इथे येऊन राहा. जर मला बरं मी एखाद्या वास्तुशास्त्र जो तुमच्यासारखा आहे त्याला ओळखतही नाही आणि मला ते घर घेताना एक सामान्य माणसासाठीचा प्रश्न आहे माझा हा, मी पहिले ते घर घेताना अगदी धावत जाऊन पहिली कुठली गोष्ट पाहिली पाहिजे किंवा असे कुठल्या 3-4 गोष्टी पाहिल्या पाहिजेत की जे पाहून मी घर घ्यायचं की नाही हे डिसिजन घेता आलं पाहिजे. सगळ्यात पहिलं तुम्ही जे बिल्डरांचा उल्लेख केला तर 97 ते 98% बिल्डर्स हे वास्तूनुसार घर देत नाहीत किंवा ते बांधू शकत नाही. ह्याचं कारण असं आहे त्यांना स्पेस युटिलाइज करायची असते, त्यांना FSI वापरायचा असतो. तर जर तुम्ही घर घेताय किंवा तुम्ही सांगितलं यंग जनरेशन आहे ज्यांना येत्या काळामध्ये घर घ्यायचं आहे किंवा प्रत्येकाची इच्छा असते की माझं घर असावं स्वप्नातलं, तर सगळ्यात पहिला जो दोष आहे किंवा सगळ्यात पहिलं त्यांनी बघायचंय त्यांच्या ईशान्याला टॉयलेट नाहीये. म्हणजेच काय, तुम्ही घरात एंटर करता तर तुम्हाला कंपास कसं बघायचंय, तर घरात जेव्हा एंटर करता तर एक नॉर्मल समजा आता आपण असे लाईनीत बघतो की 10 टाईल्स आहेत आणि असे 20 आहेत, तर त्याचा मिडल पार्ट तुम्हाला नॉर्मल कळतो की ह्या टाईल्स एवढ्या मजल्यावरती इथे मिडल आहे. तर मध्ये उभं राहून एक स्टेबल मोबाईल ठेवायचा. कंपास प्रत्येकाकडे नसणार नॉर्मल माणसाकडे, तर स्टेबल तुम्ही मोबाईल ठेवलात की तुम्हाला एक कळेल की 0 डिग्री वरती नॉर्थ आहे आणि 90 डिग्री वरती ईस्ट आहे. म्हणजेच 0 डिग्री उत्तर, 90 डिग्री पूर्व. त्याच्या मधला जो भाग आहे 45 डिग्री वरती तिकडे टॉयलेट येत आहे का. ईशान्याला जर टॉयलेट असेल तर तुम्ही चुकूनही घर घेऊ नका. तुमचं जर आयुष्य सुरळीत चालू असेल तर ते तुम्ही स्वतःहून हाताने खड्ड्यात घालताय. ईशान्येला टॉयलेट किंवा किचन नसावं. बरं. दुसरं तुम्हाला बघायचंय की किचन तुमचं आग्नेयाला येतंय, जर आग्नेयाला नसेल तर पश्चिमेला चालेल. बरं. आणि देवघर तुम्हाला ईशान्येला जर जागा नाही, ईशान्येला जर जागा नाहीये, ईशान्येला जर कट आहे किंवा ईशान्येला आणि काहीतरी आलंय, विंडो आली आहे, तर पश्चिमेला तुम्ही तुमचा देवारा घेऊ शकता. तर ह्या 3 गोष्टी आहेत. ईशान्येला टॉयलेट किंवा किचन नसावा, आग्नेयाला तुम्हाला किचन किंवा पश्चिमेला भेटतोय का किचन, आणि तिसरी गोष्ट देवघर तुम्हाला ईशान्य किंवा पश्चिमेला घ्यायला भेटतोय. आणि चौथा सगळ्यात मेन दोष ब्रह्मस्थान. जसं आपल्या शरीराचं जर तुम्ही ब्रह्मस्थान बघितलं तर नाभी आहे, बेंबी, तिथून सगळी एनर्जी बॉडीला भेटते. जसं तुम्ही डॉक्टर तुम्हाला माहिती असेल पूर्ण आपल्या बॉडीची हालचाल ही पोटावरून चालते, कारण की पोट हे आजारांचं माहेरघर आहे. तर ब्रह्मस्थानावरती जर तुमच्या टॉयलेट आलं तर तुम्हाला नक्कीच पोटाचा मोठा कुठलाही आजार होऊ शकतो. आणि अशा केसेस मी भरपूर बघितलेल्या आहेत. वास्तूमध्ये ब्रह्मस्थान कुठे असतं? वास्तूमध्ये एक्झॅक्ट मिडल जो असतो वास्तूचा, तुम्ही जर डायगनल घेताय, प्रॉपर एक आर्किटेक्ट प्लान तुम्ही इझिली घेतलात कोणाकडनं, आर्किटेक्ट प्लान्स काढून देतात तुमच्या घराचा प्लान, तर त्यांना सांगायचं मला मिडल हवाय. मिडलला जेव्हा उभी राहून बघताय, मिडलला जर मोठी वॉल आहे, भिंत जड किंवा टॉयलेट आहे, तर हा ब्रह्मस्थानाचा दोष आहे. आणि ब्रह्मस्थानामध्ये टॉयलेट नसतो. ह्या 3 ते 4 गोष्टी तुम्ही बघितलात आणि त्या जर प्रॉपर असतील तर तुम्हाला फ्लॅट घ्यायला काही हरकत नाही. आणि एक सांगायचं मुख्य तर कधीही नैऋत्यची एंट्री नसावी. नैऋत्यची एंट्री म्हणजे साऊथ वेस्ट. थोडंसं थांबवतोय. सुरुवात मला असं वाटतं की काय होतं हे फार कन्फ्युजिंग होऊन जाईल. दिशा पहिले तर आपण दिशा समजावून सांगू वास्तुशास्त्रानुसार. पूर्व पश्चिम जे काही आहे तर ते आपल्याला ग्राफमध्ये पण येईल, पण तुम्ही थोडक्यात दिशा समजावून सांगा म्हणजे पुढचा पॉडकास्ट इझी जाईल आपल्याला.
तर पहिल्या मी तुम्हाला दिशा सांगेन. मुख्य दिशा आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. बरोबर. आता उपदिशा आहेत. उत्तर आणि पूर्वेच्या मध्ये जी येते ती ईशान्य, म्हणजे ईश्वराची दिशा, देवाची दिशा, देवघराची दिशा. पूर्व आणि दक्षिणेच्या मध्ये येते आग्नेय दिशा, जी किचनची दिशा, आग्नेय दिशा. बरोबर. दक्षिण आणि पश्चिमेच्या मध्ये येते नैऋत्य दिशा. बरोबर. पश्चिम आणि उत्तरेच्या जी मध्ये येते तिला वायव्य म्हणतो, तिला नॉर्थ वेस्ट म्हणतो. आणि ह्या 8 दिशांच्या मध्ये पण एक एक दिशा आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं गेलं तर उत्तर आणि ईशान्यच्या दिशेला जी मध्ये आहेत त्यांना उत्तर ईशान्य म्हणतात. तर अशा प्रत्येक 8 दिशेच्या मध्ये आहेत अशा आपल्याकडे 16 दिशा आहेत. आणि या 16 दिशा मार्किंग होते आणि तसं आपल्या वास्तूवरती, आपल्या प्लॉटवरती, आपल्या रिसॉर्टवरती, आपल्या बिल्डिंगवरती काम होतं. बर. वास्तुशास्त्रामध्ये 16 दिशा आहेत. हो. भूगोलाने आम्हाला 10 दिशा सांगितल्या होत्या फक्त. हो. बर, ठीक आहे. भूगोलाने 10 दिशा सांगितल्या आणि या 16 दिशा कशा आहेत ह्याच्यावरती पण जे काय कॉन्ट्रोवर्सी नाही, ह्याच्यावरती जे काय डिस्कशन आहे किंवा डिबेट आहे ते पण कसं आहे की ग्रंथामध्ये सांगितलं काय आहे की पूर्व आणि आग्नेय ह्या दिशांची मध्ये जी जागा आहे तिकडे तुम्ही कोपभवन बांधू शकता. म्हणजे कोपभवन म्हणजे आपण म्हणतो ना, तुम्हाला डिप्रेशन असेल, अँझायटी असेल किंवा थोडा वेळ तिथे तुम्ही बसू शकता, कोपभवन. परत दक्षिण आणि नैऋत्यच्या मध्ये मल्लत्याग. मल्लत्याग म्हणजे टॉक्सिन्स बॉडीतलं बाहेर, म्हणजे तिथे टॉयलेट चालेल. तर ह्या दिशा अशा सांगितलेल्या आहेत की ह्यामध्ये ही जागा असल्यावर हे करावं. तर ह्या ज्या नेगेटिव्ह 3 जागा आहेत तिकडे म्हणतात की टॉयलेट आलेलं चालतं. त्याचं कारण ते आहे की ते नेगेटिव्ह डायरेक्शन आहे, म्हणून तिथे टॉयलेट आलेलं चालेल. तिथे निगेटिव्हिटी बाहेर पडली पाहिजे. एक्झॅक्टली. हो. ग्रेट. बर. आता जसं सांगितलं तुम्ही की आपण काय पाहिलं म्हणजे ते घेतलं नाही पाहिजे. आता दोष भरपूर आहेत. आपण एखाद्या घरामध्ये राहतो ते कसे कसे इफेक्ट होतात त्याचे ते पण आपण थोडक्यात पाहूयात की प्रत्येक दिशेला एक कारक आहे किंवा प्रत्येक दिशेची एक एनर्जी आहे आणि ती एनर्जी माणसावरती तसा प्रभाव पाडते. तर आता आपण जशा त्या दिशा पाहिल्या तर त्या प्रत्येक दिशेची एनर्जी माणसावर कसा परिणाम करते ते आता थोडक्यात. नक्की. उत्तर दिशा ही तुम्हाला कॅश फ्लो, म्हणजे उत्तर दिशा ही तुम्हाला पैसा देते. उत्तर दिशा ज्याच्याकडे जॉब आहे त्याला प्रमोशन, त्याला इन्क्रीमेंट यासाठी फायदा करते. ज्याच्याकडे बिझनेस आहे, फ्रँचायझी बिझनेस आहे, त्यांचा सेल्स वाढवते. तर उत्तर दिशा इन शॉर्ट तुम्हाला जलतत्वाची दिशा आहे. इन शॉर्ट जलतत्वाची दिशा आहे. आणि जल म्हणजे काय, पाण्याचं काम आहे, वाहत राहणं, म्हणजे तुमच्याकडे पैसा येत राहणार. तर पैशाची दिशा उत्तर दिशेला कॅश फ्लो राहतो. त्याच्या पुढे आहे उत्तर ईशान्य. ती तुमची इम्युनिटीची दिशा आहे, हेल्थची दिशा आहे. तुम्ही कितीही घरं फिरा, हजारो घरं फिरा, ज्यांच्या उत्तर ईशान्यमध्ये जडत्व आहे किंवा जड काही ठेवलंय त्यांच्या घरामध्ये तुम्हाला एक तरी माणूस बेड रिडन आजारी दिसणार. ईशान्येला जी दिशा आहे ती देवाची दिशा. ईशान्य या शब्दातच ईश्वर आहे, तिथे देवाचा भंडार आहे, तिकडे मेडिटेशन करू शकता आणि ती पवित्र दिशा एकदम. तिथे शिव मानले जातात, ती शिवाची दिशा आहे, महादेवांची दिशा आहे. तर ती जेवढी तुम्ही चांगली ठेवाल, पवित्र ठेवाल, तुमच्या डोक्यामध्ये आयडियाज येतील. ज्यांची ईशान्य चांगलं त्याला त्याची पुढची 5 वर्ष काय करायचं हे माहिती असतं, त्याच्याकडे प्लॅन असतो, फोकस असतो, फॉर्च्यून असतं, सगळं असतं, प्रॉस्पेरिटी असते. त्याच्या पुढे येते पूर्व ईशान्य. पूर्व ईशान्य तुमच्या क्रिएटिव्हिटीची दिशा आहे. बरोबर. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, तर तुम्हाला काही क्रिएटिव्ह करायचं, जसं तुम्ही लॅपटॉप वरती काही एडिटिंग करताय किंवा तुम्हाला तिकडे काही टीव्ही आहे, स्पीकर्स लावायचे, ते तुम्ही युज करू शकता एंटरटेनमेंटसाठी, क्रिएटिव्हिटीसाठी. पूर्व दिशा तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा तुम्हाला सोशल कनेक्शन, जे मंत्री किंवा जे राजकारणात आहेत किंवा जे गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहेत, IPS ऑफिसर्स आहेत किंवा कोण, तुम्हाला इनिशिएटिव्ह घ्यायचे पॉलिटिक्समध्ये, तर तुमच्याकडे पूर्व चांगली पाहिजे. तुमचे सोशल कनेक्शन चांगले करायचे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट हवे, तर ह्या सगळ्या लिंकला तुमची पूर्व काम करते. त्याच्या पुढे येते पूर्व आग्नेय. पूर्व आग्नेय ही एन्झायटी आणि डिप्रेशनची दिशा मानली जाते. आणि पूर्व आग्नेयमध्ये जास्त करून आपण चर्निंगची दिशा, म्हणजे दळण म्हणतो ना, दळण, त्याच्यासाठी. म्हणून ती निगेटिव्ह झोन असल्यामुळे तिथे तुम्ही मिक्सर ठेवू शकता, तुमचा फ्रीज ठेवू शकता, वॉशिंग मशीन ठेवू शकता, जे फिरण्याचं काम करतात किंवा जे फ्रीज करतात. ओके. त्याच्या पुढे येते आग्नेय किचनची दिशा. आणि आग्नेय दिशेला महालक्ष्मी विराजमान आहेत आणि आग्नेय दिशेला तुमचा शुक्र ग्रह आहे. तर महालक्ष्मी काय करते, तुम्हाला पैसा देते. तुमची आग्नेय दिशा जर प्रॉपर असेल तर तुमच्याकडे कॅश लिक्विडिटी नेहमी राहणार. त्याच्या पुढे येते दक्षिण आग्नेय. दक्षिण आग्नेय ही तुमच्या पॉवर आणि कॉन्फिडन्सची दिशा आहे. म्हणून आपण म्हणतो की दक्षिण आग्नेयला तुमच्या जर प्रॉपर भिंत असेल आणि तिथे स्वच्छता असेल आणि पवित्रता असेल तर तिथे तुम्ही बजरंगबलींची फ्रेम लावू शकता. हो. त्याच्या पुढे येते दक्षिण दिशा. दक्षिण दिशा ही नेहमी तुम्ही कुठेही जावा, दक्षिण भारतात जावा, दक्षिण मुंबईत जावा, दक्षिण दिल्लीत जावा, तुम्हाला माहिती आहे नेम फेम म्हणजेच काय, यशमान आणि कीर्ती हे दक्षिण दिशा
नेहमी तुम्हाला देते. फक्त एक्झॅक्ट दक्षिण तुम्हाला माहिती हवं. जसं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे आधीपासून किंवा आपण ऐकत आलेलो आहे की दक्षिण दिशेचा दरवाजा नको. तर दक्षिण दिशेची तुम्हाला 2 पदं जी माहिती असतील तर तुम्ही दक्षिणेला असं फेम आहे की रजनीकांत सरांसारखं फेम पण दक्षिणेमध्येच आहे. ते दक्षिणचेच आहेत. बरोबर. दक्षिण मुंबईमध्ये किती पैसेवाले आणि जगातले किती श्रीमंत माणसं आहेत हे तुम्हाला सांगायची गरज नाही. साऊथ बॉम्बे, साऊथ दिल्ली पण जावा, तिथे सगळे पैसेवाले. त्याच्या पुढे येते ती सगळ्यात घातक दिशा, दक्षिण नैऋत्य. इथे ज्यांचं बेडरूम आलं किंवा इथे ज्यांनी कॅश फ्लो किंवा कपाट किंवा पैसे ठेवले त्यांना रातोरात करोडपतीचे रोडपती होऊ शकतात. अच्छा. नैऋत्याला जो दरवाजा आहे तो नैऋत्य दिशा आहे ती पितरांची आहे आणि नैऋत्य दिशा ही राहू ग्रहाची आहे. ती तुम्हाला भ्रमित करत ठेवू शकते, कुठल्याही नको त्या गोष्टीला पण आकर्षित करेल. राहू हा असा ग्रह आहे जो तुम्हाला रातोरात जर स्टार बनवतो तर रातोरात तुम्हाला 0 पण बनवतो. फॉर एक्झाम्पल हनी सिंगचं तुम्ही घेऊ शकता. त्यांनी आता कमबॅक केलेलं आहे पण तरी पण राहू ग्रह असं आहे की फटकन तुम्हाला फेम देणार, पटकन हिसकावून घेणार असं आहे. त्याच्या पुढे येते आपली पश्चिम नैऋत्य. पश्चिम नैऋत्य ही अँप्लिफाय करते. जसं आपलं स्टुडिओ जे आपण बसलो ही पश्चिम नैऋत्य आहे, ह्या पूर्ण फ्लॅट किंवा जो आपला फ्लोअर आहे त्याची. तर म्हणून इथे तुम्हाला कंटिन्यू ग्रोथच होणार तुमची. तर तुमच्या कुठल्याही गोष्टी वाढवायच्या आहेत किंवा लहान मुलांना अभ्यास करायला बसवायचा आहे तर तुम्ही इथे बसवू शकता. त्याच्या पुढे येते पश्चिम दिशा. पश्चिम दिशा ही वाढवायची दिशा आहे. तुम्हाला काही गोष्टी वाढवायच्या आहे स्वतःच्या किंवा पश्चिम दिशा इच्छापूर्तीची दिशा आहे. तुम्ही जगात कुठेही सिद्ध मंदिरात जावा आणि बघा, जेव्हा तुम्ही मूर्तीकडे बघता ती मूर्ती बरोबर पश्चिमेलाच असते. अच्छा. तुम्ही कुठलंही सिद्ध मंदिर घ्या, तिकडे जावा, बघा, तुम्हाला सगळीकडे तेच दिसणार. तुम्ही केदारनाथ मंदिरात पण गेला महादेवांच्या तरी पश्चिमेलाच आहे शिवलिंग. तुम्ही दगडूशेठ बाप्पांची फार मान्यता आहे, तिकडे जरी गेलात तरी पण पश्चिमेलाच मूर्ती आहे. चतुर्शृंगी मंदिरला गेलात तरी पण देवीचं मातेचं जेव्हा तुम्ही दर्शन घेता ते पश्चिमेलाच आहे. पश्चिमेला सगळे इच्छापूर्ती गोष्टी आहेत आणि इच्छापूर्ती मंदिर आहे सिद्ध. मुंबईला गेलात, मुंबईमध्ये सिद्धिविनायक आहेत ते पण दादर वेस्टला आहेत. महालक्ष्मी आहे तीही वेस्टला आहे. तर वेस्टचं एवढं कमाल आहे. पश्चिम दिशा प्रत्येक दिशेचं काही ना काही कॅरेक्टरिस्टिक आहे आणि तसाच आपल्या जीवनावरती परिणाम. बरोबर. हो. एखादी दिशा राहिली. हो. पश्चिम दिशेच्या पुढे आहे पश्चिम वायव्य. पश्चिम वायव्यला जर तुमची एंट्री असेल, पश्चिम वायव्याला आपण निगेटिव्ह झोन मध्ये डिक्लेअर करतो किंवा वास्तूनुसार किंवा ग्रंथांनुसार निगेटिव्ह झोन आहे. निगेटिव्ह झोन. तिथे जर तुमची एंट्रन्स आली तर तुमची मुलं ड्रग ॲडिक्ट्स किंवा अल्कोहोल ॲडिक्ट्स होऊ शकतात. आणि ऍक्सिडेंट्स प्रोन पण तो झोन आहे. त्याच्या पुढे वायव्य सपोर्टचा झोन आहे. तुम्हाला बँकिंग सपोर्ट पाहिजे, तुम्हाला घरातून सपोर्ट पाहिजे, तुम्ही जर स्टुडिओ आहे, तुम्ही युट्यूबर आहात, तुम्हाला तुमचे कॅमेरामॅन, एडिटर, हेल्परची हेल्प पाहिजे तर तुमचा वायव्य मजबूत पाहिजे. वायव्य इज इक्वल टू सपोर्ट. त्याच्या पुढे उत्तर वायव्य जर तुम्हाला कन्सिव्हनेस झालं किंवा तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये अट्रॅक्शन आणायचं आहे तर तुम्ही उत्तर वायव्याचा हेल्प घेऊ शकता. उत्तर वायव्य तुम्हाला अट्रॅक्शनचं झोन आहे. अच्छा. हे एवढ्या दिशा आहेत आणि एवढे याचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. खूप छान. जसं तुम्ही आता सगळ्या दिशांबद्दल सांगितलं, माझ्या मनात एक प्रश्न आला की म्हणजे जसं सांगितलं तुम्ही साऊथ बॉम्बे, साऊथ दिल्ली वगैरे ह्याचं, आता आपल्या घराची एक वास्तू असते बरोबर. प्रत्येक घराची वास्तू आजपर्यंत मला वाटतं की मी जितके काही व्हिडिओज वगैरे पाहिलेले आहेत त्याच्याबद्दल फक्त घराच्या वास्तूबद्दलच बोललेलं आहे. मग आपला जेवढा माइंडसेट आहे म्हणजे हे घर म्हणजे माझं आहे, मग तसं शहराचीही वास्तू असेल, एखाद्या शाळेचीही वास्तू असेल, एखाद्या हॉस्पिटलचीही वास्तू असेल, म्हणजे राज्याचीही वास्तू असेल, देशाचीही वास्तू असेल. कारण काय होतं, वास्तू जशी आपल्यावरती आपल्या जीवनमानांवरती परिणाम करते तसं मला वाटतं एखादा देश बघा ना, सिंगापूर सारखा देश अगदी फटक्यात तरक्की करतो वास्तू. अर्थातच तिथे टेक्निकल स्टाफ आहे, तिथे फार हुशार लोक आहेत. त्याच्यामुळं दुबई इतक्या लवकर त्यांचा ग्राफ एकदम जे शेप कशा पद्धतीने जातो. तो मला सुद्धा मनात बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न येतो की जशी घराची वास्तू असते तशी देशाची, राज्याची, शहराची, सोसायटीची वास्तू असते का? हो, असते नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात की दुबईची ग्रोथ किंवा दुबईची 1980s नंतर आज जी ग्रोथ आहे, प्रत्येकाचं एक स्वप्न आहे की दुबईला जायचंय मला एकदा तरी. तर दुबई हे पूर्णपणे वास्तू ऑस्पिशियस कंट्री आहे. वास्तू प्लांट सिटी म्हणू शकता किंवा वास्तू प्लांट कंट्री म्हणू शकता. त्याचं रिझन असं, जसं मी तुम्हाला आता 16 दिशा सांगितल्या, तर ईशान्येकडे तुमचं डोकं असतं आणि नैऋत्याकडे पाय असतात. म्हणजेच नॉर्थ ईस्टकडे डोकं, साऊथ वेस्टकडे पाय. तर साऊथ वेस्ट ही नेहमी वास्तूच्या रूलप्रमाणे, वास्तुशास्त्राप्रमाणे उंच हवी. तर दुबईमध्ये जेवढ्या गव्हर्नमेंटच्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, दुबईमध्ये बुर्ज खलिफा आहे तेही साऊथ वेस्टलाच आहे. बरं.
जिथे जलतत्व आहे, जिथे पाणी हवं, तर त्यांच्या नॉर्थ म्हणजे त्यांच्या दुबईच्या उत्तरेला, तुम्ही दुबईचा जर प्लॅन बघाल गुगलवरती, उत्तरेला आणि उत्तर पश्चिमेला आणि ईशान्येला पाणी आहे. अच्छा. समुद्र आहे, नदी आहे, जे काय पाण्याचे स्रोत आहेत त्यांचे ते बनवलेत त्यांनी. हा, त्यांनी बनवून घेतलेले आहेत. बिकॉज बाय फ्लूक एखादी गोष्ट होऊ शकते की आपण म्हणतो ना काय बाय डिफॉल्ट आहे त्यांचं नशीब म्हणून झालं, पण एखादी गोष्ट होईल, प्रत्येक गोष्ट होईल. तुम्ही जेव्हा दुबईमध्ये एंटर करता, दुबईचा एअरपोर्ट पण हा N3 ला येतो, जो वेलकमिंग साठी आणि त्यांच्या कंट्रीसाठी. त्याचा मिनिंग म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही घरात एंटर करता, आता आपण ह्या स्टुडिओमध्ये आलो, ह्याची एक एंट्री आहे, दरवाजा आहे, तर त्या देशामध्ये जायची एंट्री एअरपोर्ट आहे, तर त्यांनी तो पण N3 ला घेतलाय. म्हणजे हे त्यांनी म्हणजे स्वतःहून केलं की तसं आहे त्या देशामध्ये? तसं नाहीये. त्यांनी एखादी गोष्ट होऊ शकते, सगळ्या नाही होऊ शकत. त्यांचा कोणतरी मेंटर किंवा प्लॅनर असणार किंवा त्यांचे आर्किटेक्ट असणार, त्यांनी वास्तूचा स्टडी केला असेल किंवा आपल्या इथून वास्तूचा स्टडी करून गेलं असेल किंवा आपल्या पूर्वजांमधलं कोणतरी तिकडे जाऊन त्यांना वास्तूचं सांगितलं असेल आणि त्यांनी अप्लाय केलं असेल. आणि एखादी गोष्ट होऊ शकते, सगळ्या गोष्टी. सिंगापूर बद्दल काय सांगता? सिंगापूर बद्दल तुम्ही सांगाल, जेव्हा सिंगापूर पण पूर्ण वास्तू ऑस्पिशियस कंट्री आहे. तुम्ही सिंगापूरचा पण मॅप बघाल, एखादी गोष्ट होते, 16च्या 16 दिशा किंवा प्रत्येक गोष्ट, जिथे जलतत्व पाहिजे, जिथे जडत्व पाहिजे, जिथे हाईट पाहिजे, जिथे सोशल कनेक्शन पाहिजे, सगळ्याच गोष्टी तशा बाय डिफॉल्ट येऊ शकत नाही. आता तुम्ही पाकिस्तान घ्या, पाकिस्तानची एंट्री ईस्ट साऊथ ईस्ट आहे, पूर्व आग्नेय. नेहमी एन्झायटी आणि डिप्रेशन मध्ये असतात, नेहमी कधी एन्झायटी मध्ये असतात. परत तुम्ही आता आपल्या भारताचं घ्या, भारत ही नेहमी इन्फ्लुएन्स होत आली ब्रिटिशांपासून. तुम्ही जर बघितलं, जेव्हा ब्रिटिश, काय त्याचं वास्तुदोष आहे मी सांगतोय. तर भारताच्या ईशान्य दिशेला डोक्यावरती माउंटन आहे, डोंगर म्हणजे जड, हिमालय बरोबर. हा, कैलाश मानसरोवर किंवा सगळे माउंटेन्स तुमच्या नॉर्थला आहेत. तर तुम्ही डोक्यावरती आणि पायावरती पूर्ण शरीर आपण घेऊ शकतो. डोक्यावरती एवढं वजन आपण दिलं तर घेऊ शकतो का? म्हणजे तुमचं डोकं ब्लॉक होणार, तुम्ही दुसऱ्याकडनंच इन्फ्लुएन्स होणार. तर ब्रिटिश पण आपल्यावरती रूल्स करून गेले किंवा आपण नेहमी इन्फ्लुएन्स झालोय वेस्टर्न कल्चरला. आजही होतंय, प्रत्येक गोष्ट तिकडूनच घेत प्रयत्न करतोय. त्यांनीही आपलं शास्त्र वापरलेलं आहे. तुम्ही व्हाईट हाऊस जर बघाल तर पूर्णपणे ते वास्तूनुसार डिटेलिंग आहे त्याचं. तुम्ही पूर्ण गेलात आणि अभ्यास केलात तर त्यांनी जे बांधायची त्यांची तारीख आहे, जेव्हा आपण म्हणतो ना एस्टॅब्लिशमेंट किंवा चालू करणार, जेव्हा आपण शिलान्यास पूजा म्हणतो ज्याला वास्तूमध्ये, त्यांची डेट, टायमिंग, मुहूर्त सगळा सेम आहे जो विश्वकर्मा प्रकाशजींनी आपल्या ग्रंथात दिलेला आहे. बऱ्याचदा असं बोललं जातं ना आपल्या इथे, हे जे इंग्रज किंवा हे जे काही आपल्यावरती आक्रमणकारी लोक होते, त्यांनी फक्त आपला पैसा आणि ऐश्वर्यच नाही पळवलं, तर ह्या ज्या काही संपदा आहेत ना आपल्या, हे जे काही शास्त्र आहेत ते सुद्धा नेले आणि कदाचित आपल्याला मिसगाईड केलं आणि ते योग्य मार्गावर ते यूज सगळं करतात, पण ते अग्री करत नाही किंवा सांगत नाहीत की आम्ही इथून घेतलंय. तुमचं शास्त्र ते आमचं शास्त्र म्हणून पुन्हा नव्याने त्याला रिजनरेट करतात आणि तुमच्याच माथी मारतात. आपलीही लोक जेव्हा कुठलंही शास्त्र तिकडून येईल तेव्हा त्याच्यावरती स्टॅम्प मारतात की हे कन्फर्मेटिव्ह आहे. वेस्टर्न हे नेहमी डॉमिनेट करायचं काम आहे, वेस्टर्न तुम्हाला नेहमी डॉमिनेट करणार. बरं, म्हणजे त्याचा पण एक वास्तू दोष आहे, म्हणजे वास्तू ऑस्पिशियस. जर तुम्ही वर्ल्डच्या वेस्टला गेला, USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, दे विल ऑलवेज डॉमिनेट. तुम्ही भारताच्या वेस्टला गेलात, गुजरात, आता भारतावरती कोणाचा प्रश्न माझ्या नेहमी मनात येतो की गुजरातची लोक व्यापार का करतात, जास्तीत जास्त ते त्याच्यामध्ये व्यापारातच का असतात? म्हणजे दिल्लीची लोक हे एंटरटेनमेंट वगैरे त्याच्यातच का असतात? दक्षिणेची लोक हे, म्हणजे प्रत्येकाची एक वैशिष्ट्य. नॉर्थची लोक इमोशनल भेटणार, आपल्या इकडची नॉर्थ म्हणजे दिल्ली साईड, दिल्ली किंवा काश्मीर साईडची. आणि साऊथची नेहमी बिझी फिरणार कामामध्ये, साऊथ नेहमी बिझी असणार. तुम्ही कधी पण बघा, तुम्ही साऊथच्या माणसाला सांगितलं की चल जरा हे काम ठेवा हातातून, किंवा मुंबई आपली साऊथला येते, साऊथ वेस्ट आणि साऊथ मध्ये मुंबई आहे, ते तुम्ही बघितलं तर मुंबईची माणसं नेहमी रनिंगला आहे, नेहमी बिझी. मुंबई स्लो चालत नाही. बरं, आता तुम्ही जसं सांगितलं की देशाची वास्तू असते आणि आपल्या हिमालय वगैरे हे आता स्ट्रक्चर आहे, जिओग्राफिकल स्ट्रक्चर आहे, ते तर काही बदलता येणार नाही. मग याला काही रेमेडीज किंवा काही करता? रेमेडीज असं नाही, कारण आता भारत जर समजा आज आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत, नरेंद्र मोदी आहेत, सनातनी आहेत, म्हणजे त्यांचा विश्वास याच्यावरती 100% असतो. काही गोष्टी तरी चेंजेस म्हणून काही करत असतील असं वाटतं का? आपल्याला माहित नाही, पण ते त्या गोष्टीने त्या दृष्टीने विचार करत असतील नक्की. तुम्ही आता बघा की जर आधी इंडिया बोललं जायचं, हल्ली तुम्ही मध्यंतरी भारत
ऐकलात? तर जर न्यूमरोलॉजी वाईज जर अभ्यास केला तर इंडिया हे 3 वरती येतं. 3 हा गुरुचा अंक आहे, गुरुचा ग्रह आहे, गुरु तुम्हाला ज्ञान देतं. तर भारतामध्ये ज्ञानाची कमी नाही, जसं आपण बोललो फार टॅलेंट आहे. पण भारत हे 6 वरती येतं. 6 काय काम करतं? 6 हे लक्ष्मीचा कारक आहे. 6 लक्ष्मी देतं. 6 हा शुक्राचा कारक आहे आणि शुक्र तुम्हाला कधी पण लॅविश, लक्झरी आणि पॉवर देतो. जेव्हा तुमच्याकडे पैसा, मालमत्ता सगळं येते, तुमच्याकडे पॉवर येतं. तर आता भारत असं आहे की भारत का बोललं जाते की आपण ज्ञान पूर्ण जगाला दिलं, आपलं टॅलेंट बाकीच्यांनी नेलं. जसं तुम्ही बाहेरच्या कंपनीज पण जा, बाहेरगावी जेवढ्या IT कंपनीज आहेत तिथे टॅलेंट कुठलं आहे? भारतातलंच. गुगलचे सुंदर पिचाई कुठून आहे? मोठ्या कंपनीचे CEOs वगैरे भारतातलेच आहेत आज. म्हणजे आपण आतापर्यंत हे सिद्ध केलं की आपल्याकडे टॅलेंट आहे आणि आपण टॅलेंट भरपूर दाखवलं. आपल्याकडे योगशास्त्र आहे, आयुर्वेद आहे, वास्तुशास्त्र आहे. तर आता आपण रूल करायला पाहिजे. आणि ते कधी होतं? जेव्हा देशाचा राजा, देशाचा प्रधानमंत्री ह्या सगळ्या गोष्टी, जसं तुम्ही म्हणाल की हिंदू आहे, सनातनी आहे, तर त्यांनी ह्या गोष्टीची चालू कशी केली? तर साऊथ वेस्ट मध्ये, मुंबईमध्ये किंवा भारताच्या साऊथ वेस्ट मध्ये महाराष्ट्र येतो. आता तुम्ही बघताय की सगळीकडे आपले छत्रपती महाराजांचे शिवाजी पुतळे उभे केले जातात. त्यांनी काय होईल की हाईट आणि वजन थोडं तरी बॅलन्स होईल. परत तुम्ही वेस्टला बघितलं, वेस्टला उंची हवी म्हणून वेस्टला पण आता स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधला गेला मध्यंतरी, भव्य दिव्य. हे सगळं वास्तूला धरूनच केलं जातं. त्याला सांगितलं जातं कधी कधी की स्पेस मॉडिफिकेशन, स्पेस युटिलायझेशन किंवा काही टर्म्स ते म्हणत असते, पण ह्याला वास्तूनुसारच बघितलं जातं आणि आम्ही ह्याला ह्याच दिशेने बघतो. तर भारताची वाटचाल जी आहे, किंवा जसं मी सांगितलं की ज्या गोष्टी चेंजेस होत आहेत किंवा आपल्याला दिसत न्यूजमध्ये, ते काहीतरी कारण म्हणूनच करणार ना, कारण की त्यांनाही देशाची काळजी आहे. देशाला कुठेतरी न्यायचंय, देशाला कुठेतरी नेऊन ठेवायचंय, डेव्हलपिंग पासून डेव्हलप करायचंय. परत धातू अध्याय, तुम्ही जर कुतुब मिनारच्या पण इथे मध्यंतरी आपण बघितलं की कुठला तरी आपण धातू कुठला तरी आपण तिकडे पुरतोय, तर त्याचंही काहीतरी रिझन आहे. बिकॉज तुम्ही कुठेही कधी काय करताना तुम्हाला सगळ्या परमिशन्स लागतात आणि जर भारत ते करतोय ते भारताच्या हितासाठीच करतोय. अच्छा, हे फार कमाल होतं आणि हे फर्स्ट टाइम मी हे ऐकले. मला 100% खात्री आपली जे प्रेक्षक आहेत ते सुद्धा फर्स्ट टाइम ऐकणार. मला परत थोडंसं आता देशावरून जरा आपण आपल्या सेंट्रिक होऊ. घराचं जसं आपण वास्तुशास्त्र पाहिलं की घर आपण काय होतो की जेव्हाही कुठल्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाला बोलवतो आणि पाहतो तेव्हा तो घर पाहतो. मोस्टली मला हे सुद्धा विचारायचं की ज्या आता मी या घरामध्ये राहतोय, हे माझं स्टुडिओ किंवा घर आहे, पण ती ज्या बिल्डिंगमध्ये राहतोय त्याची सुद्धा वास्तू फार महत्वाची असेल ना, किंवा ती कशी अफेक्ट करते माझ्यावर किंवा त्या वास्तूवरती? त्याची एंट्रन्स, बिल्डिंगची एंट्रन्स कुठे आहे ही बिल्डिंगला इम्पॅक्ट करते. पण सगळ्यात जास्त जे इम्पॅक्ट करते ते तुमच्या 4 भिंती किंवा तुमचा प्लॅन. तुम्ही ज्या घरामध्ये, तुम्ही 4 भिंतीमध्ये राहताय, तुमचं जे घर आहे, फॉर एक्झाम्पल प्रत्येक घरामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या नावावरती कुठलाही प्लॉट केला, जमीन केली, फ्लॅट केली, की तिथे 45 देवता विराजमान होतात. बरं. जसं आपण म्हणतो ना की गणेश पूजा, ग्रहप्रवेश, आणि वेस्टर्न मध्ये गेलं तर हाऊस वॉर्मिंग पार्टी आपण ठेवतो. तर तिथे 45 देवता विराजमान होतात. प्रत्येक दिशेला 8-8 पद आहेत, म्हणजे 32 दरवाजे आहेत. त्यातला तुम्हाला कुठला दरवाजा भेटतोय, तुम्हाला एंट्रन्स कुठली भेटते फ्लॅटची, तुमचं वॉशरूम कुठे आहे, तुम्हाला देवघर कुठे आहे आणि तुमचं किचन कुठे, हे तुम्हाला इफेक्ट करतं. त्याच्यानंतर जे इफेक्ट करतं ते तुम्ही कुठल्या वस्तू कुठे ठेवताय. जर तुम्ही तुमचा कॅश बॉक्स दक्षिण नैऋत्येला ठेवला तर तुम्ही 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट करणार की तुम्हाला मोठा मेजर लॉस होणार, फायनान्शियल लॉस. आग्नेय दिशा अग्नितत्वाची आहे, आग्नेय दिशा अग्नितत्वाची आहे. तिथे तुम्ही जर काय पाण्याचा एलिमेंट ठेवला, त्याने पाण्याचं वस्तू ठेवलात किंवा तिथे तुम्ही काय निळा किंवा काळा रंग केला तर तुम्ही ऍक्सिडेंट किंवा मर्डर किंवा तुम्हाला मोठा आजार होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला मॅटर करतात. जसं तुम्ही म्हणाल बिल्डिंगचं वास्तू, बिल्डिंगची एंट्रन्स तुम्हाला मॅटर करते. आणि बिल्डिंग कुठली असायला पाहिजे, एंट्रन्स जास्त करून बिल्डिंगचे जे एंट्रन्स घेतो आपण ते नॉर्थ ईस्ट ठेवतो किंवा प्युअर नॉर्थ, प्युअर वेस्ट, प्युअर साऊथ किंवा प्युअर ईस्ट असं. बरं, पण ती सगळ्याला सेम ऍक्ट करते. हा, 8 दिशा आहेत ज्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत आणि कॉर्नर बिल्डिंग कुठल्या कुठल्या असतात त्याही मॅटर करतात. टी जंक्शनला असतात त्याही मॅटर करतात. म्हणजे वास्तुशास्त्र असं फर्म बिलीव्ह करतं की एक वास्तू तुमचं आयुष्य घडवू शकते, बिघडवू शकते. बरोबर. तुमच्या घरात पैसा कसा येणार, तुम्हाला प्रसिद्धी किती मिळणार, तुमचं आरोग्य कसं राहणार, तुमची फॅमिली लाईफ, तुमची लव्ह लाईफ किंवा तुमचं जे काही ऐकूनच स्थैर्य आहे घरातलं, ते वास्तू. तुम्ही विचार कसे करतायत आणि त्या विचारांनुसार तुम्ही कार्य कसे करताय. मग तुम्ही एखादं चांगलं कार्य करताय किंवा तुम्ही एखादं
प्लान आहे तुमचं काय, की तुम्हाला हे बनायचंय, त्यानुसार तुमचं विजन कसं आहे, तुम्ही ऍक्ट कसं करणार, एक्झिक्यूट कसं करणार, हे वास्तू ठरवतं. बिकॉज तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती तेच असतं की जे तुमच्या आजूबाजू आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण म्हणतो की जसं आपण मगाशी आपण जसं डिस्कस केलं मगाशी, की एक पर्ची लिहून जर आपल्या माइंडवरती काम होऊ शकतं की आय वॉन्ट टू बिकम अ मिलियनियर, तर तुमच्या घरातलं जे काय कर्टन्स आपण लावलेत, जे काय लाईट्स लावलेत, जे काय प्लांट्स ठेवलेत, जी झाडं ठेवलेत, जिथे तुमचं किचन आहे, जिथे तुमची बेडरूम आहे, हे तुमच्यावर काम नाही करणार. बरोबर. वास्तू म्हटलं ना की बऱ्याचदा दिशा, भिंती, साईड याचा विचार जास्त होतो, रंगांचा विचार फार कमी होतो. मला असं वाटतं की जेव्हा वास्तुशास्त्राचा विचार करतो आपण, बऱ्याच ठिकाणी आपल्या भारतामध्ये मी फार क्वचित घरामध्ये असं पाहिलेलं आहे की त्यांच्या घरामध्ये सगळीकडं म्हणजे वेगवेगळे, प्रत्येक भिंतीला एक वेगळा कलर असं फार कमी बघायला मिळतं. सगळेजण आपल्या घरामध्ये एक पूर्ण एकच रंग मारून ठेवतात. रंगाचं काय शास्त्र आहे, म्हणजे घरामध्ये कसा रंग दिला पाहिजे आणि काय त्याचं शास्त्र काय नेमकं? रंगाचं शास्त्र असं आहे की ज्या तुम्हाला मी 4 दिशा मुख्य सांगितल्या त्यानुसार तत्व आहेत. तर प्रत्येक दिशेला एक तत्व फिक्स आहे, त्या तत्वाचा रंग आहे. जसा जलतत्वाचा रंग तुम्ही ब्लू आहे, निळा आहे. पूर्वला जी आहे वायुतत्व, वायुतत्वाचा रंग आहे हिरवा. अग्नितत्व जी आग्नेयापासून दक्षिणेला येते तिचा आहे रेड कलर. तर तिकडे तुम्हाला लाल कलरचे शेड्स, पिंक हा कलर चालेल. दक्षिणेपासून नैऋत्यकडे जिथं येतात तिथे पृथ्वी तत्व आहे, पृथ्वी तत्वाचा रंग आहे, पृथ्वी तत्वाचा रंग आहे पिवळा. त्याच्या पुढे तुम्ही येता पश्चिमेला, पश्चिमेचा तत्व आहे आकाश तत्व, तिथे तुम्ही व्हाईट किंवा लाईट ब्ल्यू वापरू शकता. तर ह्यानुसार आहे. परत तुम्ही जर सांगितलं की जे मी मुख्य गोष्ट बघितलं, मी ज्या लोकांकडे वास्तू केलं किंवा ज्या लोकांची वास्तू चेक करायला गेलो, तर मी 4-5 पॉईंट असे बघितले, मुख्य पॉईंट, जे प्रत्येक एक लेवलला श्रीमंत असतात किंवा सेटल झाले असतात लाईफमध्ये, त्यांच्याकडे ह्या 5 गोष्टी आढळून येतातच. त्यांचा पाण्याचा स्रोत जो असतो तो तुम्हाला पूर्व ते उत्तरेच्या मध्येच भेटणार. बोरिंग, विहीर किंवा पाण्याच्या टाक्या. म्हणजे जे आधी रिच आहेत किंवा एस्टॅब्लिश आहेत ते बर्बाद झाले? बर्बाद नाही, इकडे असलेले रिचच आहेत. बरं. या 5 पॉईंट जे आहेत की ह्या ज्या गोष्टी ज्यांच्याकडे आहेत ते लोक रिचच आहेत, किंवा जे रिच आहेत त्यांच्या घरी ह्या गोष्टी आहेत. त्यांचं पाण्याचं जे काय स्रोत आहे, विहीर असेल, बोरवेल असेल, पाण्याची टाकी असेल, ती पूर्व ते उत्तरेच्या मध्येच आहे, पूर्व किंवा उत्तरेला आहे. त्यांचं किचन हे आग्नेय किंवा पश्चिमेलाच आहे, त्यांचं बेडरूम दक्षिण किंवा पश्चिमेलाच आहे, आणि त्यांच्या घराचा पूर्ण कलर हा ऑफ व्हाईट किंवा क्रीम आहे. बरं. सिंपल मला रंगाचं विचारायचं आहे. आपल्या भारतामध्ये लोक तेवढे जागरूक नाहीत. समजा 2 प्रश्न आहेत माझे याच्यामध्ये, की मी आता समजा घर आहे, हे माझं घर आहे, याला मी कुठला कलर देऊच नाही, आणि मोस्टली काय होतं की 4 भिंतींना 4 वेगवेगळे कलर आजकाल कोणी देत नाही. तर त्यातला एक त्यातल्या त्यात बरा असा कुठला कलर आहे जो तुम्हाला बॅड इफेक्ट देणार नाही घरामध्ये जर करायचं असेल, आणि त्यातल्या त्यात असा कुठला कलर आहे जो तुम्ही घराला कधीच केला नाही पाहिजे? एक जो कलर मी सांगेन जो 70 ते 80% वास्तुदोष तुमचे कमी करतो किंवा न्यूट्रल करतो, तो म्हणजे ऑफ व्हाईट. ऑफ व्हाईट कलर हा ऑलवेज बेस्ट. क्रीम कलर की ऑफ व्हाईट? बरं. हा का? हा कलर बरोबर, ऑफ व्हाईट. त्याच्यामध्ये पण तुम्हाला शेड हवी असेल तर मॉर्निंग ग्लोरी म्हणून एक शेड येते, ती ऑफ व्हाईटच्या आसपास आहे, ती बेस्ट. बाकी इतकं सगळं जर तुम्ही करू शकत नसाल तर सरळ सरळ हा कलर मारा, कोणालाही न विचारता. तो तुम्हाला काहीच वास्तुदोष देणार नाही. आणि सगळ्यात डेंजर कलर तुम्ही म्हणू शकता की सगळ्यात वास्तुदोष देणारा कलर तो ब्लॅकची लाईट शेड ग्रे किंवा रेड. की ब्लॅक आणि ग्रे हा काय करतो, हा राहूला दर्शवतो. हा तुम्हाला नेहमी डिप्रेशन मध्ये घेऊन जाणार. तुम्ही कधी बघा, जो माणूस टेन्शन मध्ये असतो, डिप्रेशन मध्ये असतो, त्याला काळोख आवडतो, एकांत आवडतो. तो जाणार आणि एकांत म्हणजे काळोखातला एकांत आवडतो. त्याच्या रूम मध्ये जाणार, काळोख करून आणणार, काळोख करून झोपणार. म्हणून काळा कलर कधीच वापरू नये कुठल्याच रूमला. आणि लाल कलर तुम्हाला जास्त अग्रेसिव्ह बनवतो. म्हणून रेड कलर अग्नितत्वाचा असल्यामुळे आग्नेय किंवा दक्षिण दिशेत वापरायला सांगितलेला आहे, तोही काही प्रमाणात. पण तिथं वापरला तर तो उपायकारक आहे. त्याचे म्हणून इतर ठिकाणी अग्रेसिव्ह करू शकतो किंवा तुमच्या पैशावरती पाणी आणू शकतो, पाण्यावरती पैसा आणू शकतो. जर जिथे पाण्याचं तत्व, जलतत्व आहे, तुम्ही जर तिथे किचन बनवलात तर काय होणार, किंवा अग्नितत्व आहे तिथे तुम्ही पाणी नेलात तर काय होणार. आगेवरती पाणी म्हणजे तुमच्या पैशावरती पाणी. म्हणजे मला आतापर्यंत तुमचं हे सगळं संभाषण ऐकल्याच्या नंतर माझ्या एक जी गोष्ट लक्षात आली एकदम सिंपल वेने, जी मला सुद्धा प्रेक्षकांना सांगायची, की प्रत्येक दिशेला एक एनर्जी आहे आणि त्याचं एक तत्व आहे. त्या तत्वाला तुम्ही तेच तत्व भेट द्या,
त्याच्या क्रॉसमध्ये जर गेला तर तुम्ही वास्तुदोषाच्या मागे जाऊ शकता. हो बरोबर. एवढं एक सिंपल आहे. हो. आणि त्याची ती तत्व आपण पहिल्यांदाच समजून घेतलीत, त्याच्यामुळे बऱ्यापैकी हा पॉडकास्ट लक्षात आलाच असेल लोकांना. हे सगळ्या संभाषणावरती माझ्या एक लक्षात येते की वास्तू परफेक्ट असेल तर तुमचं आयुष्य परफेक्ट होतं. आणि जसे वास्तुविशारद किंवा जे काही तुमच्यासारखे लोक आहेत ते सांगतात की तुम्ही घर घेताना किंवा शॉप घेताना वगैरे कुठेही काही जर केलं तर ते वास्तू ऑस्पिशियस घ्यावं, म्हणजे तुमची भरभराट होईल असं. पण जे निगेटिव्ह लोक आहेत, समजा मी असा विचार केला की मी वास्तुशास्त्राला मानत नाही, मला याच्यावरती विश्वास ठेवत नाही. मी आत्ता हा पॉडकास्ट करण्यापूर्वी काल चर्चा झाली माझ्या एका मित्राशी, तर ते म्हणजे काही नसतं असं. आता तुम्ही बोलता की दुकान घेतलं तर ते वास्तुशास्त्रानुसार करा, घर घेतलं तर वास्तुशास्त्रानुसार करा. त्यांनी माझा सरळ प्रश्न विचारला की दारूच्या दुकानाची कुठली वास्तू असते रे? बरोबर. तर तुम्ही वाईन शॉप उघडा आणि कुठल्याही कोपऱ्यात चालवा, मग ते हिवाळा पावसाळा काही असो, पाणी भरलेलं असो, लोक म्हणजे तिथे येतील. त्याची भरभराट काय? त्याने कुठे वास्तू पाहिलेली आहे? बरोबर. धंदा महत्वाचा आहे, वास्तू नसते, असं मला त्याने सांगितलं. याला काय उत्तर आहे आपल्याकडे? ह्याच्याकडे उत्तर असं आहे की दारू किंवा कुठलीही नशा याला दर्शवतो तो राहुग्रह. ओके. तर राहुग्रहाचं काम काय आहे? तुम्हाला आकर्षित आणि भ्रमित करणं. अच्छा. तर राहुग्रह काय करतो? तर राहुग्रह तुमच्या घरामध्ये डिस्टर्ब असेल, म्हणजे तुमची नैऋत्य दिशा जो ओपन असेल भरपूर, तुम्ही कुठेही जावा ज्यांची नैऋत्य ओपन आहे, नैऋत्यला एंट्रन्स आहे, नैऋत्यला मोठी बारी आहे, त्यांच्या घरामध्ये तुम्हाला एकतरी व्यसन करणारा माणूस दिसणार. आणि जसं तुम्ही म्हणाला वाईन शॉप का चालतं, तर राहू हा नेहमी आपल्याकडे आकर्षित आणि भ्रमित करतो माणसाला. फॉर एक्झाम्पल, एक यंग मुलगा आहे जो पित नाहीये दारू, आणि दुसरा त्याचा मित्र आहे जो पितोय. तो काय म्हणतो की अरे चल पिऊन बघूया ना काय होतंय. आकर्षित होतो, अरे हा तर पितो, किंवा हे सेलिब्रिटी तर दाखवतात चीएस करताना, अरे हा सेलिब्रिटी ह्या पार्टीमध्ये दिसला नशा करताना, चल आपण पण करूया. त्याच्यामुळे वाईन शॉप हे चालतच नेहमी, कारण की तो राहू आहे. राहू माणसाला अट्रॅक्ट करतो, राहूची भ्रमित करतो माणसाला, आणि त्याच्यामध्ये नेतो. हे पितात तर आम्ही पिलं तर काय झालं. अच्छा, म्हणजे दारू वास्तूला सुद्धा भ्रमित करते. वास्तूला पण भ्रमित करते. म्हणजेच काय, तुमच्या घरामध्ये राहुग्रह जिथे आहे, जिथे एंट्रन्स तुमची जर आली, तर तुमच्या परत तुमचं डोकं जर डिस्पोजल आणि डिस्मेंटल, म्हणजे नैऋत्य दक्षिण आणि नैऋत्याची जी मधली दिशा आहे, दक्षिण नैऋत्य, तिथं जो माणूस झोपत असेल तो दारू पिणारच. आणि वायव्य आणि पश्चिमेच्या मधली दिशा मी जी तुम्हाला सांगितली, जी त्याच्यासाठी नशेसाठी ड्रग्स अँड ऑल, तर ही माणसं ह्या दिशेला जाणारच. बिकॉज त्यांचं सबकॉन्शियस माइंडचा पॅटर्न तो होऊन जातो की मोठमोठी लोक करतात तर आपण पण ती एनर्जी तसं करायला भाग पडते. हा, ती एनर्जी तसं करायला भाग पडते. आणि म्हणून वाईन शॉप हे राहूच आहे. आणि कलियुगचं प्रथम चरण चालू आहे, म्हणजे फर्स्ट फेज. अच्छा. अजून 4,80,000 वर्ष बाकी आहेत. तर प्रथम फेज खूप बघायचंय. आत्ताच आपण ह्या गोष्टींनी हे झालोय, तर अजून तरी आपण देवाचं नाव घेतो, प्रार्थना करतो, देवाला हात जोडतो. ह्या गोष्टी अजून चालू आहेत, शास्त्रांचं अजून चालू आहे. तर आपल्या बाहेरचे देश वापरत आहेत, आपल्या बाहेरचे देश याचा उपयोग करतायत शास्त्राचा, तर आपण कमी पडतो. आणि आता जे वास्तुशास्त्रात असं आहे का की, मला सिंपल गोष्ट आहे की तुम्ही जर समजा जसं सांगितलं उत्तर दिशा पाण्याची दिशा आहे, तिकडे जर म्हणजे काही गोष्टी आहेत, वास्तू ऑस्पिशियस बनवलं तर तुमच्याकडे पैसाही येणार, बरोबर, म्हणजे तुमचं आरोग्यही ठीक राहणार, अशा पद्धतीचं आहे. म्हणजे मी जर समजा फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला प्रश्न विचारला सरळ, कारण हे प्रश्न मी का विचारतोय, मला हे महत्वाचे वाटतात. बरोबर. कारण हे प्रश्न विचारल्याशिवाय आपल्याला जो राईट ट्रॅक किंवा प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न असतील, किंवा ज्यांना वास्तुशास्त्रावरती विश्वासच नाही अशा लोकांचे प्रश्न आहेत, असं समजा तुम्ही. एक रस्त्यावरचा भिकारी आहे, ओके, मी त्याला हे केलं, तुम्हाला सांगितलं की वास्तू ऑस्पिशियस घर बनवा. एक रस्त्यावरचा भिकारी आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की त्याला आपण घेऊयात, तुम्ही एक वास्तू ऑस्पिशियस जसं पाहिजे तसं तुम्ही घर बनवा, आणि त्या भिकाऱ्याला आपण त्या घरात आणून ठेवलं तर तो करोडपती होऊ शकतो. हो, नक्कीच होणार. वास्तू काय काम करते, तर वास्तू तुम्हाला नेहमी कर्मप्रधान बनवतो. जशी तुमची वास्तू आहे तशी तुमचे कर्म. बरं. जर तुम्ही वास्तूमध्ये भिकाऱ्याला पण आणून ठेवलं तर त्याचं ऑटोमॅटिकली त्याचं माइंड जे आहे ते त्या वास्तूनुसारच चालणार. त्याचं रिझन असं, तुम्ही किती मोठे सेलिब्रिटी बघा आज जे झालेत आणि गरिबीतून वर आलेले. आपल्या सैराट मूवी मधली हिरोईन तुम्ही जर बघितली असेल, ती आज गावात राहते की फ्लॅटमध्ये राहते? अर्ची कुठे राहते? माणूस जेव्हा पहिला सेटल होतो, पहिलं काय बनवतो? सिद्धार्थ जाधव मराठी ऍक्टर आहे, शिवडीला राहायचे, बैठ्याच्या आईमध्ये, आज राहतात. तर माणूस जेव्हा पहिला ग्रोथ मध्ये येतो, तो पहिला घर बनवतो आपलं, किंवा जशा वास्तूमध्ये आपण राहतो तशीच ग्रोथ होते. फॉर एक्झाम्पल, जेव्हा एक छोट्या गावातला माणूस शूटिंगला जातो किंवा तो त्या पिक्चरमुळे हिट होतो, मूवीमुळे हिट होतो,
तो त्याला कळतं की व्हायब्रेशन काय असतं, स्पंदन काय असतात चांगल्या गोष्टींचे, चांगल्या जागेंचे. आणि मग तो स्वतःला तसं बनवायचा प्रयत्न करतो की आपण जर असं घर बांधलं की आपण अशा जागेमध्ये राहिलो तर आपल्याला तसेच विचार येणार. म्हणून स्मशानात आणि मंदिरात एक स्पंदन येतात का? मंदिरामध्ये आपल्याला थंड वाटतं, मंदिरामध्ये आपल्याला चांगली स्पंदन येतात, स्मशानात तशी येत नाहीत. तर तसंच हे आहे की एका भिकाऱ्याला कर्म प्रधान जर तो असेल किंवा त्याला तशा वास्तूमध्ये नेऊन ठेवलं तर तो त्याचे कर्म, त्याचे विचार बदलणार. आणि तो भिकारी जरी असला, त्याचे कर्म जरी भीक मागायचे, तरी त्याला मोठं कसं व्हायचंय हे तो स्वप्न बनव. माझ्याकडे गाडी कशी येईल, माझ्याकडे फ्लॅट कसे येईल, ती वास्तू त्याला तसा विचार करायला लावते. म्हणून कुठलाही माणूस घ्या, कुठलाही सेलिब्रिटी घ्या, सईद अमानकर यांनी पण आता एक मोठा लॅविश फ्लॅट घेतलाय मुंबईमध्ये, डिझाईन केलाय, रील्स वरती सगळ्यांनी बघितलं असेल, इंस्टाग्राम वरती, सोशल मीडियावरती. मध्ये गाडी घेतली. पण त्यांनी पण जेव्हा जेव्हा माणूस अशा वास्तूमध्ये राहायला लागतो, अशा घरामध्ये, किंवा माणूस असा विचार करायला लागतो की मी ग्रोथ करतोय, की मी वर जातो, तो पहिला त्याचं लक्ष असतो घर. कुठलाही राजकारणी घ्या, वेल सेटल होतो तेव्हा पहिला बंगला बांधतो गावामध्ये आणि सिटीमध्ये. तर घर हे असं काम करतं, तुमच्या विचारसरणीवरती, तुमच्या थॉट प्रोसेस, तुमच्या माइंडसेटवर काम करतं. सो वास्तू ही भिकाऱ्यापासून करोडपतीला अजून करोडपती बनायचं असतं. आणि जो सुरुवात करतो ग्रोथला, त्याला हे कळतं की घर किंवा आपण ज्या चार भिंतीत राहतोय ते आपल्यावरती काय काम करतं, आपल्या सबकॉन्शियस माइंड पासून आपल्या आयुष्यात जे काय आपण कार्य कर्म करतोय आणि आपल्या आयुष्यावर काय इम्पॅक्ट करतं. पटतंय. मला आता हे जे आहे ना, खरंच खूप छान आणि मस्त चालू आहे आपला पॉडकास्ट. त्याच्यात काय होतं, बऱ्याचदा मला एक आता थॉट असा येतोय की आपण जेव्हा घर घेतो किंवा जागा घेतो, घर बांधतो, त्याच्यावरती अफाट खर्च करतो, त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीवरती खर्च करतो, पण वास्तुशास्त्र अगदी डीपली पाहत नाही. आणि त्या गोष्टी न पाहिल्यामुळे बऱ्याच लोकांना बरेच ॲडव्हर्स इफेक्ट सोसावे लागतात. हे फार महत्त्वाचं आहे. आणि माझा आता एक जनरल माणूस, एक सामान्य माणूस म्हणून माझा एक प्रश्न आहे. एका घरामध्ये असं आपण समजूयात की एक नवरा बायको, त्यांची 2 मुलं, त्यांचे आई वडील राहत आहेत. तर प्रत्येकाचं, जसं या पॉडकास्टमधूनच माझ्या जे लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीची एक एनर्जी आहे, प्रत्येक दिशेची, प्रत्येक एंट्रन्सची, प्रत्येक गोष्टीची एक एनर्जी आहे. तर मला साधारण प्रश्न आहेत की मग झोपेचं एक शास्त्र असावं, माणसाने कुठं झोपलं पाहिजे ते सुद्धा, कारण त्या एनर्जीला सुखावण्यासाठी त्या गोष्टी केल्या पाहिजेत, असा माझा एक अंदाज आहे. रिकव्हरी व्हायला तर कुठं जेवलं पाहिजे, कुठं झोपलं पाहिजे, मुलांनी अभ्यास कुठं केला पाहिजे, तुमची तिजोरी कुठल्या दिशेला असायला पाहिजे, आणि अजून काही अशा ज्या काही गोष्टी आहेत, या कुठे महत्वाच्या गोष्टी व्यक्तींनी त्या घरामध्ये कुठल्या दिशेला किंवा कुठे तोंड करून केल्या पाहिजे, याच्याबद्दल मला थोडंसं ऐकायला आवडेल. प्रथम आपण सुरुवात करू बेडरूम पासून. बिकॉज झोपेचं स्थान हे बॉडी रिकव्हरीचं स्थान असतं. बरोबर. 24 तासातले 12 तास आपण आपल्या बेडरूम मध्ये असतो. त्याचं रिझन असं 7-8 तास आपण झोपतो आणि नंतर रुटीन करतो किंवा तयारी करताना आपल्याला कुठे जायचं, कामावरती आपण 8-9 तास असतो, तर बाकीचे तास आपण घरी आल्यावरती जर हॉलमध्ये बसलो फॅमिली बरोबर तर 1 तास, नाहीतर आपण बेडरूम मध्ये असतो. तर बेडरूम हा तुमचा दक्षिण किंवा पश्चिम दोन्हीकडे जर पॉसिबल नसेल तर नैऋत्य, पण दक्षिण आणि पश्चिम बेस्ट. आता ह्याच्यावरती तुम्ही विचारू शकता की याच्यावरती तुम्हाला प्रश्न पडला असेल की डोकं कुठे ठेवायचं. येस, तोच प्रश्न. तर डोकं तुम्ही जर दक्षिणेला ठेवताय आणि उत्तरेला पाय, तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये उन्नती किंवा उत्तरोत्तर प्रगती किंवा लक्ष्मी नेहमी येत राहणार. पश्चिमेला जर तुम्ही डोकं ठेवताय आणि पूर्वेला पाय करताय तर तुम्हाला इच्छापूर्ती नेहमी होत राहणार. तुमच्या इच्छा ज्या तुमच्या आहेत त्या तुम्हाला वर्क करायला नेहमी जागृत ठेवणार, आळस देणार नाही. पूर्वेकडे जर तुम्ही डोकं करताय आणि पश्चिमेकडे पाय करताय तर तुम्हाला नेहमी सुख, समृद्धी आणि ज्ञान आणि तुम्हाला नवीन शिकायची आयडिया राहणार. तर हे झोपायच्या पोझिशन्स आहेत आणि हे बेडरूम आहेत. ह्या झोपायच्या पोझिशन्स आहेत आणि या बेडरूम्स आहेत. तुम्ही जेवायचं जर बोललात की कुठल्या दिशेला, तर उत्तर दिशेला मुख करून, उत्तर दिशेला फेस करून आणि पूर्व दिशेला नेहमी चांगलं. बरं. बसायची जागा अशी काही ना, पण जेव्हा तुम्ही जेवायला बसता तुमचं मुख उत्तरेला किंवा पूर्वेला असावं. बरं. या झाल्या 2 झोपायच्या आणि जेवणाच्या. तिसरा आपण येऊया की तिजोरी कुठे असावी. तर तिजोरी तुमची उत्तरेला सगळ्यात बेस्ट, किंवा तुमच्याकडे उत्तरेला जागा नसेल तर दक्षिणेला प्युअर दक्षिण म्हणजेच 0 डिग्री साऊथ, म्हणजेच तुम्हाला S3 किंवा S4 हे माहिती हवं. आणि किंवा पश्चिमेला अशी ताकद आहे की पश्चिमेला तुम्ही जर कुठली गोष्ट ठेवलात तर कोणीच तुम्हाला त्यापासून वेगळं करू शकत नाही. पश्चिमेला जर तुमची तिजोरी असेल आणि त्याच्यापेक्षा बेस्ट जर पश्चिम नैऋत्य, जर तुम्हाला पश्चिम नैऋत्य नाही काढताय तर पश्चिम जरी तुमची प्युअर माहिती आहे तर पश्चिमेला ठेवलेली गोष्ट तुमच्याकडनं तिजोरी कधीच कमी होत नाही.
अच्छा. तिकडे पैसा तेवढाच राहणार किंवा वाढणार, पण कमी होणार नाही. अच्छा. तर हे तिजोरीचं झालं. आणि जसं तुम्ही मुलांच्या अभ्यासाचं म्हणालात, तर मुलांचा अभ्यास हा नेहमी पूर्वेकडे बसलेला चालेल, ईशान्येकडे बसलेला चालेल, जर तो 15 वर्षाच्या आतील आहे. का तर 15 वर्षाच्या आत मुलांनीच ईशान्येच्या दिशेला बसलेलं चालतं. कारण 15 वर्षाच्या वरचा मुलगा तिकडे बसला तर तो एवढा आध्यात्मिक आणि पूजापाठला येणार, तर तो मोक्षाकडे जाणार, संसाराकडे वळणार नाही. अच्छा. म्हणून 15 वर्षाच्या खालील आणि हो, म्हणून ईशान्येच्या दिशेला 15 वर्षाच्या खालील मुलांनाच अभ्यास करायला किंवा झोपणं सांगितलं गेलेलं आहे. किंवा 55 वर्षाच्या वरती माणसांना, जे रिटायर आहेत आपल्या लाईफमध्ये, असं. ती दिशाच आहे ईश्वराची, तिथे मेडिटेशन आणि त्या गोष्टीच आहेत सगळ्या. तो म्हणून तिथे नाही. जर तुम्हाला अभ्यास करायचा अजून एक दिशा हवी आहे तर पश्चिम नैऋत्य. तिकडे अभ्यास केलेला लगेच लक्षात राहणार, एकदा वाचलेला पण लक्षात राहणार लहान मुलाच्या. तर हे अभ्यासाच्या दिशा आहेत. इथून आलो आपण इम्युनिटी. जर तुम्हाला इम्युनिटी चांगली हवी तर तुम्हाला नेहमी तुमचं ईशान्य आणि ईशान्याच्या डाव्या बाजूला जे येते, ईशान्य आणि उत्तरेच्या मध्ये ईशान्य उत्तर, ही नेहमी हलकी ठेवायची, साफ ठेवायची, क्लटर फ्री ठेवायची, अडगळ नको इकडे. बरं. आणि किचन आहे ते तुमचं आग्नेयाला असेल तर एकदम उत्तम. आग्नेयाला तुमचं किचन नसेल तर आग्नेयाला तुम्हाला निरांजन लावलेलं बेस्ट. निरांजन एक पेटवलेलं संध्याकाळच्या वेळेला बेस्ट. आणि जर तिथे आग्नेयाला किचन तुम्ही नाही घेऊ शकत तर तुम्ही पश्चिमेकडे घेऊ शकता, सेकंड ऑप्शन. तर हे आहेत, हे तुमचं एक मॅरिड लाईफ हेल्दी, वेल्दी, स्टेबल, ओव्हरऑल जनरल लाईफ तुमची हेल्दी, वेल्दी आणि स्टेबल राहू शकेल. सुरुवातीला मी एक प्रश्न विचारला होता की मला जर घर घ्यायचंय तर मी धावत पळत जाऊन पहिल्या 4 गोष्टी ज्या पाहिल्या पाहिजेत, ठीक आहे. आता हे घर घ्यायचं होतं, त्याच्या अगोदर मी डिसिजन घेऊ शकतो की मी नाही घ्यायचं हे घर, ठीक आहे. आता ज्याने घर घेतलेलं आहे, ठीक आहे, आणि तुम्ही सांगितलेले दोष त्या घरामध्ये आढळले, तर त्यांना रेमेडीज काय असते? कारण काय आता आजकाल जी आपली 90% लोक मिडल क्लास आहेत आपल्या देशामध्ये, त्यांनी जर एकदा घर घेतलं तर आयदर ते बदलू शकत नाहीत आणि त्याच्यात फार काही मोठे मोठे चेंजेस करू शकत नाहीत. तर अशा काही रेमेडीज आहेत का की छोट्या छोट्या रेमेडीज करून तुम्ही त्याचे ते वास्तुदोष कमी करू शकतो? आणि महत्वाचे जे दोष आहेत त्याच्यावरती. आणि मला हे सुद्धा सांगा की असा कुठला दोष आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काहीही रेमेडी करू शकत नाहीत, तुम्हाला घरच बदलावं लागेल? सगळ्यात मेजर दोष जो आहे, सगळ्यात घातक दोष, ईशान्येला टॉयलेट किंवा किचन आणि नैऋत्याला दरवाजा, हे ज्यांच्याकडे असेल त्यांना तोडफोड किंवा बदलण्याशिवाय पर्यायच नाही. घरच बदलावं लागेल. घरच बदलायचंय किंवा तिथे तोडून थोडं शिफ्ट करायचं, एक तर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे. ईशान्येला टॉयलेट आणि किचन आणि उत्तर ईशान्येला टॉयलेट आणि किचन आणि नैऋत्याला दरवाजा, हा तुम्हाला बर्बादच करणार. तो तुम्हाला बदलावाच लागेल. ह्या दोषावरती कुठे सोल्युशन नाहीये. जेही रेमेडीज देत आहेत तेही खोटच सांगतात. बरं. तर तुमच्याकडे ईशान्येला टॉयलेट किंवा किचन असेल तर तुम्ही जर घरात राहताय रेंटवरती तर तुम्ही ट्राय करा की तुम्ही दुसरं घ्याल, कारण की त्याच्यावरती रेमेडीज नाहीये. आणि नैऋत्याचा दरवाजा, जर तुम्ही ऑलरेडी एक्झिस्टिंग आहात तर नैऋत्याचा दरवाजा. नैऋत्याचा दरवाजा काय करतो तर तुम्हाला तो ऍक्सिडेंट देतो, तुम्हाला तुमची मर्डर व्हायचे पण चान्सेस असतात आणि तुम्ही बँकरप्ट पण होऊ शकता. जसं तुम्ही मध्ये तुम्ही जसं बघितलं की सिद्धू मुसेवाल्यांची मर्डर झाली, त्यांची एंट्रन्स पण साऊथ वेस्टलाच होती. केस स्टडी नुसार जर तुम्ही गुगलवरती बघा, त्यांची एंट्रन्स पण साऊथ वेस्टलाच होती, नैऋत्यालाच होती. तर हे 2 दोष आहेत. बाकी कुठेही तुमचं काही असेल त्याला रेमेडी आहेत. पॉझिटिव्ह झोन असू दे, निगेटिव्ह झोन असू दे, त्याला औषध आहे किंवा रेमेडी आहे, किंवा आपण शिफ्ट करू शकतो किंवा तोडफोड न करताही वास्तू करू शकतो. काय आहेत जे मेन दोष आहेत त्यांना रेमेडीज? आता जसं सांगितलं तुम्ही टॉयलेट विषयी, टॉयलेट जर त्या बाजूला आलं तर आपल्याला काही रेमेडी करता येत नाही. ईशान्येला आलं तर काहीच करता येत नाही. ईशान्येला नसावं आणि नैऋत्याला नसावं आणि नैऋत्याला दरवाजा नसावा. किचनला काही रेमेडी करता? किचनला रेमेडी करता येते. किचन जर तुमचं उत्तरेला आलंय म्हणजे तुमच्या जलतत्वामध्ये अग्नी आले तर तुम्ही हिरवा कडप्पा जो असतो, हिरवा मार्बल, तो यूज करू शकता. म्हणजे काय होतं, जलतत्व, वायुतत्व, अग्नितत्व, जसं मी तुम्हाला तत्व सांगितले, उत्तरेला जलतत्व आहे, पूर्वेला वायुतत्व आहे, दक्षिणेला अग्नितत्व आहे, पश्चिमेला आकाश तत्व आहे, नैऋत्याला पृथ्वी तत्व आहे. तर हे एकामेकांपासून असेच क्रिएट झाले. जसं हे झाड आहे, ह्याला तुम्ही पहिलं पाणी घालता म्हणजे जलतत्व, नंतर झाड येतं त्याला वायुतत्व, झाडांनाच वायुतत्व, आणि म्हणून त्याचा ग्रीन कलर आहे जे आपण इथे बघतोय. आणि हे आपण जेव्हा मोठी होतात तेव्हा कापून कट करतो आणि आग पेटवतो, तर वायूपासून अग्नी बनते. अग्नीपासून जेव्हा राख होते ती कुठे जाते, पृथ्वीत मिळते, म्हणून पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व मधनं जेव्हा वेपर निघतात
ते ढगात जाऊन ढग बनतात आणि त्याने पाऊस येतो, यालाच आकाश येतं. तर हे सगळं सायकल आहे पूर्ण. तर जलतत्वामध्ये जर तुम्ही किचन आणलं म्हणजे अग्नितत्व जर तुम्ही आणलं तर तुम्हाला बॅलन्स करायला मध्ये वायू तत्व टाकावंच लागेल. म्हणजे जल आणि अग्नी ह्याचं कधी पटत नाही, त्याच्यासाठी ते वायूमध्ये आहे. आणि असेच आपण पंचतत्व ताळमेळ करतो, पंचतत्वाचा ताळमेळ लावतो, पंचतत्व घरात बॅलन्स करतो, व्हेंटिलेशन बॅलन्स करतो. आणि कुठल्या तत्वाकडे कुठल्या दिशेकडे बारी जास्त आहे, ओपनिंग जास्त आहे, ही बॅलन्स करतो. तिथे कर्टन्स कुठले लावता येतील, कुठलं तत्व आहे, त्यानुसार आपण कलर देतो. तर उत्तरेकडे जर किचन असेल तर तुम्हाला बॅलन्स करायला कडप्पा टाकलात की जी शेगडी आहे ज्याच्यावरती आपण अग्नी पेटवतो, आणि जलतत्व ज्या दिशेला आहे आणि मध्ये वायुतत्व आलं की ते बॅलन्स होतं. बरं, म्हणजे त्या रेमेडीज वगैरे त्या रेमेडीज आहेत तशा. पण काय आहे, आता आपला हा पॉडकास्ट चालू आहे यूट्यूबसाठी. सोशल मीडियावरती जेवढे लोक आहेत ना, खूप साऱ्या अशी मागणी असतात की त्यांना इन्स्टंट काही रेमेडीज पाहिजे असतात. आणि आतापर्यंत आपण रोगाविषयी बोललोय, मी डॉक्टर आहे, तुम्ही वास्तू विशारद आहात. आपल्याला रेमेडीज देणं फार भाग आहे बरोबर लोकांना, ज्या ज्या काय आहे ते. आणि माणसाला आयुष्यामध्ये काय काय पाहिजे असतं, एक पाहिजे असतो पैसा. मला पहिले पैशासाठी रेमेडी सांगा की जेणेकरून तुम्ही आज घरी गेल्याच्या नंतर ही गोष्ट करा, तुमच्या घरामध्ये पैसा खेळत राहील. तुम्ही पैशासाठी तुमचं जे पैशाचं ड्रॉवर आहे, पैशाचं लॉकर आहे, ठीक आहे, किंवा कुठली जी तुमची इच्छा आहे, किंवा पैसा तुम्ही म्हणालात तर पैशाचं कुठला एक बंडल, म्हणजे लार्जेस्ट करन्सी कुठली, आता सगळ्यात मोठी करन्सी कुठली, 1000 रुपये. ओके, आता 1000 रुपयाचं करन्सी. तर तुम्ही ती नोट, 1000 रुपयाची नोट तुमच्या पश्चिमेकडे जाऊन ठेवून द्या. प्रॉपर कपाटामध्ये ठेवा, ओपनली ठेवा, फ्रेम लावून ठेवा, आणि त्याचा तुम्हाला रिझल्ट लगेच कळेल. पश्चिमेकडे पश्चिमेला तुम्ही ड्रॉवर ठेवा, पश्चिमेकडे तुमचा पैसा ठेवा जे तुम्ही डेली अर्न करताय, किंवा तुमची सेव्हिंग्स आहे, तुमचं गोल्ड आहे, तुम्ही पश्चिमेकडे ठेवा, तुम्हाला लगेच वाढेल. बरं, तो कॅश फ्लो जो आहे तो मेंटेन आहे, तुम्ही डबलच होणार. तिथे जी गोष्ट ठेवणार डबल. बरं, तुम्ही पैसे ठेवून तर बघा पश्चिमेला, प्युअर पश्चिमेला पैसे ठेवा आणि त्याचा कमाल बघा. प्युअर पश्चिमेला. बरं, ठीक आहे. आता दुसरं आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये आजकाल सगळ्यात दुसरा जो प्रॉब्लेम आहे, पैसा पहिला प्रॉब्लेम झाला, दुसरा प्रॉब्लेम आहे मॅरिड लाईफ हॅप्पी नाही बऱ्याच लोकांची. कपल्स जे आहेत ते कपल्स आपल्याला ऐकत असतील, त्यांच्यासाठी त्यांची मॅरिड लाईफ हॅप्पी होण्यासाठी काय रेमेडी आपल्याकडे? मॅरिड लाईफ म्हणजे जर स्टेबल हवी आहे, तुम्हाला हॅप्पी हवी आहे, तर तुम्ही पहिले एक गोष्ट बघायचं की तुमचं उत्तर वायव्य जे आहे तिकडे काय खड्डा आहे, तिकडे टॉयलेट आहे किंवा रेड कलर आहे. आणि जर तुम्हाला तुमची मॅरिड लाईफ स्टेबल करायची आहे, मॅरिड लाईफ हॅप्पी हवी आहे, किंवा तुम्हाला एकामेकांबरोबर स्टेबल राहायचं, तुमचं रिलेशन स्टेबल असावं, तर प्रॉपर नैऋत्याला तुमच्या दोघांचा फोटो लावायचा. प्रॉपर नैऋत्याला तुमच्या दोघांचा फोटो लावा. तुमची रिलेशन कोपरा असतो, नैऋत्य कोपरा हा प्रत्येकाकडे कोपरा नसतो. जेव्हा तुम्ही मार्किंग करता कुठे कुठे भिंत पण येते, तर तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला तुमच्या दोघांचा फोटो ठेवा, फॅमिली फोटो, किंवा तुमच्या दोघांचा फोटो ठेवा गोल्डन फ्रेम मध्ये, तिथे लावा, तुम्हाला स्टेबिलिटी कळेल. म्हणजे ज्यांची मॅरिड लाईफ हॅप्पी नाही त्यांच्यासाठी हा रेमेडी आहे. दुसरं काय, जर पैसा आला, मॅरिड लाईफ हॅप्पी आहे तुमची, सगळं आहे, काही लोक आजाराने ग्रस्त असतात. माझ्या घरामध्ये इम्युनिटी मला पाहिजे, माझे जे काही मोठे मोठे आजार आहेत यांच्यापासून सुटका पाहिजे असेल तर काय रेमेडी, एक बेस्ट रेमेडी? तुम्हाला जसं मी सांगितलं, उत्तर आणि ईशान्याच्या मध्ये, उत्तर ईशान्य म्हणजे नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट हा झोन आहे जो इम्युनिटीचा आहे, तर तिकडे तुम्ही बजरंगबली पर्वत आणताना लक्ष्मण भगवानांसाठी जेव्हा त्यांनी पर्वत घेऊन आले, तर ती फ्रेम तुम्ही तिकडे लावू शकता. आता माझा हा प्रश्न माझा पर्सनल आहे, आणि मला असं वाटतं की बऱ्याच जणांचा असेल, कारण आजकाल प्रत्येकाला प्रसिद्धी पाहिजे, सोशल मीडियावरती यायचे, फॉलोअर्स पाहिजेत, आणि नेम फेम पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची रेमेडी मला तुम्ही सांगा की यूट्यूबवरती सबस्क्रायबर वाढण्यासाठी किंवा सोशल मीडियावरती फेमस होण्यासाठी काही रेमेडी आहे का? बेस्ट रेमेडी तुमची जी स्किल्सची दिशा आहे ती नैऋत्य आहे, साऊथ वेस्ट. ते तुमचे स्किल्स पॉवरफुल करायचे असेल तर तुम्ही तुमच्या स्किल्ससाठी जे वापर करता त्याच्या गोष्टी, जे काय त्याचे गॅजेट असतील ते तुम्ही साऊथ वेस्टला ठेवू शकता. आणि युट्यूबमध्ये तुम्हाला रीच करायचं आहे अजून जास्त, तसं पूर्व मी सांगितली सोशल कनेक्शनसाठी आहे. तर तुमची जी काही कामं असतील युट्यूब रिलेटेड किंवा युट्यूबच्या संदर्भात, ती तुम्ही ईस्टला बसून करू शकता, किंवा तुमच्या वास्तूमध्ये ईस्ट पॉवरफुल केलात, ईस्ट बॅलन्स केलात, तर तुम्ही रीच जास्त होईल. किंवा ईस्टमध्ये तुम्ही अशी एक फ्रेम यूज केलीत, युट्यूब किंवा सोशल कनेक्शन, किंवा तुम्हाला जे रीच पाहिजे किंवा ज्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे तशा माणसांबरोबर तुम्ही तुमची फ्रेम ठेवू शकता ईस्टला लावून, तर तुम्हाला सोशल कनेक्शन फास्ट ग्रोथ होतील. आणि जर तुम्हाला फेम हवं आहे तर तुम्हाला तुमचं साऊथ बॅलन्स करायचं आहे. तर 3 गोष्टी आल्या. साऊथ बॅलन्स म्हणजे
प्युअर साऊथला काही वास्तुदोष नको. अच्छा. प्युअर साऊथला काही वास्तुदोष नको. तुमचा तिकडे बेडरूम चालेल, बाकी तुमचा वास्तुदोष म्हणजेच तिकडे टॉयलेट झालं, किचन झालं, किंवा तिथे एकदम आपण अडगळ ठेवतो ना, कचरा घरातला ठेवतो, तो नको. म्हणजे गार्बेज नको. गार्बेज नको. तर साऊथ आणि ईस्ट हे तुम्हाला, पूर्व आणि दक्षिण हे तुम्हाला रीच आणि नेम फेम देतं. तर पूर्वेचा आणि पूर्व ईशान्येचा जेवढा वापर कराल तुमचं युट्यूबचं काम करताना, आणि त्या दिशेनं जेवढं तुम्ही त्या गोष्टी जशा भिंतीवरती, वॉलवरती तशा रिलेटेड फ्रेम लावाल, जे रीच साठी जे लागतं, तर तुम्हाला हेल्प होते भरपूर. खूप जबरदस्त पॉडकास्ट झालाय. म्हणजे मी एक, माझ्याकडे झिरो नॉलेज आहे अशा पद्धतीने इथे बसलो, प्रत्येक प्रश्न तुम्हाला विचारला, अगदी दिशा कुठल्या, त्याच्यातले शोध हे कुठले, फार लेम क्वेश्चन सुद्धा विचारले. कारण अगदी माझा वास्तुशास्त्रावरती विश्वासच नाही तर माझ्या डोक्यात काय प्रश्न येतील, किंवा आपले जे पॉडकास्ट पाहतायत त्या सगळ्यांचाच विश्वास असेल असंही नाही. परंतु त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इतक्या खुबीने तुम्ही दिलं सर. खरंच म्हणजे सुरुवातीला मला असं वाटत होतं की कुठेतरी आपण यांना कैचित पकडूयात, कुठेतरी वास्तुशास्त्राचं आपण हे करूयात, पण ते तसं कुठेही झालं नाही. तुमचा याच्यातून अभ्यास दिसून येतोय, आणि मला संपूर्ण खात्री आहे की मी जो तुमचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मला वाटलं होतं की तुमच्याकडे डीप नॉलेज आहे ना, तेवढं नक्कीच आहे. आणि हे जे कोणी प्रेक्षक पाहतायत त्यांनी फक्त एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हे सायन्स आहे, हे शास्त्र आहे, हे आपल्या भारताचं शास्त्र आहे, ते भारतामध्ये यूज झालं पाहिजे. आपण खूप सारा खर्च करतो जेव्हा घर बनवतो, कुठली जागा घेतो, कुठले शॉप्स वगैरे घेतो, नवीन बिझनेस सुरू करतो, तेव्हा खूप सारा खर्च करतो. परंतु काही गोष्टी शास्त्रानुसार ज्या आहेत त्या आपण ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत, आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन आपल्या बिझनेसमध्ये किंवा आपल्या घरामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये ते नक्कीच केले पाहिजेत. परंतु ते इम्प्लिमेंटेशन करत असता कोणावरती विश्वास न ठेवता, त्या शास्त्राचा जाणता, त्या शास्त्राचा तज्ज्ञ यांचेच सल्ले आपण घेतले पाहिजे आणि त्यानुसार इम्प्लिमेंटेशन केले पाहिजेत. जर कुणाला वास्तुशास्त्राविषयी कुठलाही सल्ला हवा असेल तर आदरणीय गौरव सावंत सरांचा नंबर आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहोत. मला जेवढं गौरव सावंत सरांचं नॉलेज भावलं तेवढंच तुम्हा सर्वांना सुद्धा ते भावलं असेल. याच्यातून तुम्हाला काही ना काही प्राप्ती झाली असेल असा विश्वास व्यक्त करतो. गौरव सावंत सर, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? एकदम छान वाटलं येऊन. तुमचा स्टुडिओ पाहून भरपूर बरं वाटलं, किंवा स्टुडिओमध्ये जे काय तुम्ही मांडणी केली आहे, किंवा स्टुडिओमध्ये जे काय तुमचं वास्तू आहे स्टुडिओचं, ते फार एनर्जेटिक आहे, फार पॉवरफुल आहे. तर ती एक पॉवर फील झाली ते आल्या. सो फार बरं वाटलं. थँक्यू सो मच सर. असा होता आपला पॉडकास्ट. आणि हा पॉडकास्ट जर आपल्या प्रेक्षकांना खूप भावला, आवडला, त्यांचे क्वेश्चन्स आले, माझी प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की कमेंट किंवा आम्हाला ईमेलवरती सुद्धा सांगू शकता. आणि तुमच्या मनात वास्तुशास्त्राबद्दल काहीही क्वेश्चन्स असतील ते सर्व क्वेश्चन्स कमेंटमध्ये ॲड करा. आम्ही सर्व कमेंट वाचतो आणि त्या कमेंट ज्याला उद्देशून आहेत त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सावंत सरांसोबत आपल्याला त्या कमेंट डिस्कस करता येतील, आणि जर आपल्याला गरज भासली तर आपण पुन्हा गौरव सावंत सरांना या मंचावरती बोलू. तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नाची उत्तरं त्यांच्याकडून मिळवून घेऊ आणि आपण सगळेच प्रगती करू. थँक्यू. नक्कीच. थँक्यू.